कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लिले उदकी वह्या तुम्ही रक्षल्या निज सत्य निळा मने धरा राहते तरी द्यालमती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचेने आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पायजे हृदय घेऊसुनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता गेली वीरसरी मग त्यासे रांड मारी मग नये तैसी सत्ता गेली मागेला अनिता भंगलिया चित्ता नये काशाने सांदिता तुका मने धीर भंगलिया पाठेकीर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप अखंड संजीव समाधिस्थ भगवान श्री ज्ञानोबराय अद्वैत प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून प्रस्तुत समय आपण जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या गाथ्यावर असणारा जो काही 18 दिवसामध्ये चिंतन असणारी हे जगद्गुरु श्री तुकोबरायांची कृपा प्रातस्मरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने ही सेवा चिंतनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। पूजनीय बाबांची ही कृपा आहे, ही सत्र सांगणं म्हणजे पूजनीय गुरुवर्य बाबांची असणारी कृपा आहे। आपली योग्यता माझी तशी काही योग्यता नाही, शब्दाची सेवा नाही, अर्थाचं चिंतन नाही, पण ही जी कृपा आहे गुरुवर्य बाबांची असणारी कृपा त्या दृष्टीनं आपण त्यांची आपल्यावर कृपा व्हावी किंबहुना मज तुमच्या कृपा काच ते लागे व्यास ग्रंथाचे केले बाबांची कृपा व्हावी म्हणून ही असणारी सेवा आहे। तुकोबरायांच्या गाथ्याचं चिंतन तुकोबरायांच्या गाथ्याचा अर्थाची दृष्टी जी आहे वास्तविक पाहता मला तर वाटतं गुरुवर्य बाबांनी सगळा गाथा सांगितला पाहिजे, कारण खरं जे चिंतन आहे अर्थाचं चिंतन गुरुवर्य बाबांच्या मुखातूनच आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांना जे अपेक्षित अर्थ आहेत ते गुरुवर्य बाबांच्या मुखातूनच प्रकट होणार आहेत, कारण बाबांच्या रूपानं तुकोबरायचे साक्षात आपल्याजवळ आणि त्यांच्या मुखातून जे अर्थ प्रकट होतील आता ते आपले जसं तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारेले बाळ कौतुके जशी माता लेकराचं कौतुक पाहत असते आणि तद्वत मग हे सर्व साधकांकडून गुरुवर्य बाबा त्या दृष्टीनं जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतरंगामध्ये प्रवेश व्हावा, तुकोबरायांचा महिमा कळावा, तुकोबरायांच्या अभंगाचं चिंतन घडावं, तुकोबरायांचं यथार्थ स्वरूप कळावं, ही हा असणारा गुरुवर्य बाबांना असं वाटतं। तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू किंवा सेवितो हा रस वाटेतो अनेका, आम्ही जो ही ब्रह्मरस सेवन करतो हा ब्रह्मरस सगळ्यांना प्राप्त व्हावा, ही जी काही पुरुषार्थ सिद्धी जी आहे चौथी मोक्षरूपी तो सर्वांना प्राप्त व्हावा असे गुरुवर्य बाबांच्या अंतकरणातले असणारे जे काही कारुण्य भाव आहे
बाबांचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे अंतःकरणातली असणारी कारुण्यता आहे. साधकाविषयी जी काही अपार करुणा गुरुरे बाबांच्या हृदयामध्ये आहे. कदर्तवित व्याधी बळी करण्याच्या आधी आप पर्ण शोधी सद्वैद्यू जैसा चिखली ऋतुली गाय धड भाकड न पाहे तेचे ग्लानी होय काला भुला. तद्वत अशी जी करुणा ज्ञानोबरांनी प्रकट केली ती करुणा गुरुरे बाबांच्या हृदयामध्ये आहे. सर्व साधकांना तो आत्मानुभव प्राप्त व्हावा. आपण जो आत्मानुभव भोगतो, जो आपण जे स्वानंद साम्राज्याची अनुभूती प्राप्त करून घेतलेली आहे ती सर्व साधकांना प्राप्त व्हावी हीच गुरुरे बाबांच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे. मग तो साधक कसाही असो, एकदम मंद असला किंवा श्रेष्ठ असला, संपन्न जरी असला किंवा मंद जरी असला तरी त्या प्रत्येकाला हे ब्रह्मरसाची पंगत प्राप्त व्हावी हा अंतःकरणातला अत्यंत उदार भाव गुरुरे बाबांच्या हृदयामध्ये आहे. म्हणून गुरुरे बाबांनी अशा प्रकारे ही सेवा माझ्या वाटेला आली. गुरुरे बाबांची आपल्यावर कृपा व्हावी किंवा हे या सत्राच्या निमित्तानं गुरुरे बाबांची कृपाच आहे. गुरुरे बाबांची ही कृपाच आहे किंवा ह्या निमित्तानं गुरुरे बाबांची आपल्यावर कृपा व्हावी ही त्या पद्धतीने सेवा आहे. तुकोबऱ्यांच्या गाथ्याच्या अर्थाचं चिंतन करणं मी सुरुवातीलाच सांगितलं की पूर्ण 4000 अभंगाचं चिंतन गुरुरे बाबांनी सांगावं म्हणजे जे अपेक्षित तुकोबऱ्यांना अर्थ आहे तो नक्कीच विकसित होईल, तो आपल्याला काय होईल प्राप्त होईल. पण तरीसुद्धा चिंतन झाल्यानंतर काही योग्य बरोबर बाबा सांगतीलच, म्हणजे त्यातलं तुकोबऱ्यांना जे अपेक्षित आहे ते बाबा आपल्याला सांगतीलच. गुरुरे बाबांची कृपा व्हावी. ज्ञानोबा सांगतात याला गे आता स्तुती सांडवणी निवांत चरणी ठेवे जे माता. ह्याचे भले बाबांची आपल्यावर करुणा असावी आणि त्या करुणेमुळंच आपला हा पारमार्थिक साधना सिद्ध व्हावी, परमार्थ हा शेवटपर्यंत टिकावा एवढीच प्रार्थना करून चिंतनरूपी सेवेला प्रारंभ करतो. जगद्गुरू श्री तुकोबा यांचे 70 क्रमांकाचा असणारा हा गाथेतील अभंग आहे. जगद्गुरू श्री तुकोबा प्रस्तुत अभंगामध्ये एक उदाहरण देऊन सांगतात की गेली विरसरी मग त्याशी रांड मारी. परमार्थामध्ये जर काही एक साधन जर असेल तर एक परमार्थामध्ये चित्त अत्यंत महत्त्वाचं आहे आणि परमार्थामध्ये धैर्य अत्यंत महत्त्वाचं आहे. परमार्थामध्ये जर चित्त जर भंगलं गेलं किंवा पारमार्थिक साधन करत असताना जर धैर्य जर नष्ट झालं तर त्याची पारमार्थिक साधना सिद्ध होऊ शकत नाही. मग त्यासाठी तुकाराम महाराजांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. तुकाराम महाराज सांगतात जर अंगातली शरीरातली जर वीरस्त्री जी आहे वीरस्त्री आहे ती वीरस्त्रीचा जर नाश झाला तर काय होतं, एक सामान्य स्त्रीसुद्धा किंवा एक शूद्र स्त्रीसुद्धा त्याला काय करू शकते, मारू शकते. आपण पुरुषार्थाच्या गोष्टी नेहमी ऐकतो, वीरस्त्रीच्या गोष्टी आपण नेहमी ऐकतो. असे काही वीर पुरुष होऊन गेले ज्यांनी आपल्या सामर्थ्याने काय केलेलं आहे, युद्धामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे. असं इतिहासामध्ये एक उदाहरण आलेलं आहे की एका महापुरुषांनी युद्ध करत असताना त्यांच्या शरीराचं मस्तक धडा वेगळं झालं पण तरीसुद्धा त्यांच्या हातातली तलवार चालूच होती. अशी त्यांनी 60, 70, 100, 200 माणसं काय केली, मारली. म्हणजे अंगामध्ये वीरस्त्री संचार झाल्यानंतर काय होत असतं, एका राजाचं उदाहरण दिलेलं आहे. ते राजेसाहेब ज्यावेळेस एक न्हावी त्यांची डोकी करीत असतो, मग न्हावी डोकी करीत असताना सहज त्यांच्या गालाला ब्लेड लागते. ब्लेड लागल्यानंतर त्यांना ते त्रास होतो. मग त्यावेळेस तो जो काही न्हावी म्हणतो तुम्ही एवढे मोठे राजे आहात म्हणे आणि तुम्हाला एवढी साधी ब्लेड लागली तर तुम्हाला त्रास होतो, तुमचं काय हा राजेपण आहे. मग तो राजा काय करतो, स्वतः आपला पाय पुढं करतो, त्या पायावर आपला हात पुढं करून त्या न्हाव्याचाही हात आपल्या हातावर ठेवतो आणि एक भाला घेतो आणि भाला त्याच्यावर खुपसतो. त्यावेळेस तो न्हावी ओरडतो. आता सांग म्हणले कसं वाटतं ते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ज्यावेळेस अंगामध्ये वीरस्त्री असते, वीरस्त्री अंगामध्ये संचार झाल्यानंतर त्या वीरस्त्रीमध्ये तो जो काही महापुरुष असतो, तो शूर योद्धा असतो, तो सर्व सैन्याचा काय करत असतो, नाश असतो. पण ती अंगातली वीरस्त्री जर नाहीशी झाली तर पुरुष जर अंतकरणातलं नाहीसं झालं तर मग एक सामान्य स्त्रीसुद्धा काय करते, त्याचा नाश करते. मग काय होतं पुढं तुकाराम महाराज सांगतात, मग नये तैसी सत्ता गेली मागील अनिता. मग तशी सत्ता परत पाठीमागून गेलेली जी सत्ता आहे, एकदा अंगातलं पौरुष गेलं किंवा एखाद्या राजाच्या हातातून सत्ता जरी गेली तर ती सत्ता परत आणता येत नाही. तुकाराम महाराजांनी हे सांगितलं, उदाहरण दिलं. त्याचं तुकोबर एक सिद्धांत सांगतात की भंगले चित्ताने काशाने सांधिता. परमार्थामध्ये चित्त अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पारमार्थिक साधना सिद्ध करत असताना चित्त हे महत्त्वाचं आहे. चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट संग. पाणी पाथर एक ठोर कोरानं भिजे अंग तुकाराम महाराज सांगतात. परमार्थाचं चित्त अनुकूल असेल
तर पारमार्थिक साधना सिद्ध होते. परमार्थात जर चित्त प्रतिकूल असेल तर शरीराने परमार्थात राहून उपयोग होत नाही. चित्ताने परमार्थात राहणं असणं महत्त्वाचं आहे. आपण ते सांगत असतो, संसारात वित्त लागतं, शरीरामध्ये पित्त लागतं आणि परमार्थामध्ये चित्त लागतं. आणि हे चित्त जर कुठल्या गोष्टीने जर भंगलं गेलं तर ते परत जोडलं जात नाही. भंगलिया चित्ता नये काशाने सांदिता, तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे धीर भंगलिया पाठी कीर. एकदा धैर्य जर मनुष्याचं संपलं, मग किती जरी परत त्या साधकाने प्रयत्न केला तरी तशी ती अवस्था येत नाही. म्हणून चित्त जे आहे, जे धैर्य आहे ते भंगलं नाही पाहिजे. धीरत्वाचं चिंतन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर चिंतन केले. तैसा जो धीरू उठले अंतरू, मनादिके व्यापारू सांडेती उभी. इंद्रिया विषयाच्या गाठी आपस्या सुट्टी किरीटी, मना मायाच्या पोटी रिगती दाहे. म्हणजे तो धीर असा आहे, तो धीर काय करतो साधकाला, इंद्रियाला विषयापासून आवरून घेतो. असं जो धैर्यत्व आहे ते धीर अत्यंत महत्त्वाचं आहे. संकल्प विकल्पाचे लुगडे सांडूनी मन उघडे, बुद्धीही मागिलीकडे उगेची बैसे. ऐशी धैर्यराजे जेणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे धैर्य काय करतं, स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जाते. म्हणजे मनाचे इंद्रियाचे जे धर्म आहेत ते सगळे मनाचे इंद्रियाचे धर्म सांडायला म्हणजे त्याग करायला लावतं. हे धैर्य काय करतं, कसल्याही प्रकारची सांसारिक प्रवृत्तीची लाच न घेता परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देतं. आणि असं धैर्य हे परमात्म्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. पण धीरत्वाची व्याख्या पंचदशीमध्ये सुद्धा आलेली आहे. धीरत्वम अक्ष प्राबल्य अपि आनंद स्वाद वांछया, तिरस्कृत्य अखिलाक्षानित चिंतायाम प्रवर्तनम. ते धीर काय करतं, इंद्रियाची स्वाभाविक प्रवृत्ती विषयामध्ये आहे. मग ते धैर्य काय करतं, साधकाला विषयापासून परावृत्त करतं. विषयाचे घर इंद्रिया सांडितं, थोर युगांत होय ते वीर विराग साहती. म्हणजे धैर्य काय करतं, इंद्रियाचं आणि विषयाची झालेली ताटातूट आहे, त्यातलं जे दुःख आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती देतं. त्या इंद्रियाचा तो तिरस्कार करतो, इंद्रियाचा विषयाचा तिरस्कार करतो आणि परमात्म्याच्या चिंतनामध्ये प्रवृत्त होतं. धीर माणसाला परमार्थिक साधनेमध्ये प्रवृत्त करत असतं. म्हणून असं जर धीर परमार्थातलं भंगलं गेलं तर काय होईल, परत परमार्थिक जी काही साधना आहे त्या साधनेमध्ये तेवढं बळ येणार नाही, तशी साधना तशी फलद्रूप होणार नाही, असं तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे धीर भंगलिया पाठीकीर. मग तशी जी अवस्था आहे तशी अवस्था परत परमार्थामध्ये सिद्ध होऊ शकत नाही. मग नये तैसी सत्ता गेली मागील अनिता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जतन करीन जीवे शुद्ध भावे करूने. म्हणून आपलं जे पारमार्थिक धन आहे, साधना करीत असताना साधकांनी सांभाळ करून आपल्या चित्ताला अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षंडा पालाटते रंग. चित्ताला कशाचा तरी संबंध येतो आणि त्या संबंधामध्ये काय होतं, ते चित्त भंगलं जातं आणि त्याचं पुढं काय होत असतं, आपली पारमार्थिक साधना ही घसरत असते. त्याच्यामुळं संतांनी आपल्याला सांगितलं आपण काय केलं पाहिजे, ह्या चित्ताचं जतन केलं पाहिजे, चित्त आपण भंगू नाही दिलं पाहिजे, असं श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामधून आपल्याला सांगतात. युक्ताहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले, कलियुगा माझी करावे कीर्तन त्याने नारायण देईल भेटी. न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड. तुका म्हणे मज अनेक उपाव दिसती ते वाव नामे विन. श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये नामसंकीर्तनाची सुलभता आपल्याला सांगतात. युक्तहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. युक्तहार म्हणजे या योगाची साधना करत असताना युक्तहार विहार सांगितला गेला, अनेक साधनं सांगितले गेले. पण ही सर्व साधनं कशी आहेत त्याची काही आवश्यकता नाही. न लगे म्हणतात तुकाराम महाराज, अल्पनारायणे दाखविले. नारायणे दाखविले म्हणजे व्यासनारायणाने सांगितलं श्रीमद भागवतामध्ये की ही काही करण्याची आवश्यकता नाही. व्यासे सांगितले भक्ती ह्याची सार, भवसिंधू पार तरावया जन केले भागवत. गोळे गोपी भक्त माता पिता, तारुण्या खरे नेली एकसरे. निमित्ते उत्तरे ऋषीच्या. पूर्वी ऋषींनी व्यासनारायण भगवंतांनी श्रीमद भागवतामध्ये सांगितलं हे जे काही साधनं आहेत ह्या साधना करण्याच्या काही आवश्यकता नाहीत. कारण ध्यायन कृते यजन यज्ञे त्रेतायाम द्वापरे अर्चयन कलव संकीर्त केशवम. युगपरत्वे साधना बदलत गेली. कृतयुगामध्ये शमदमादी साधन होतं, त्रेतायुगामध्ये वेदोक्त यज्ञ होते, द्वापर युगामध्ये पूजन होतं आणि कलियुगामध्ये फक्त नामसंकीर्तन हे साधन आहे. व्यासनारायणाने सांगितलं ह्या साधनाला काय झालं, अवघ्या वाटा झाल्याशीन कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. म्हणजे कलियुगामध्ये या इतर सर्व साधनांना टीबी झाला, म्हणजे क्षयरोग झाला. इतर जे साधनं आहेत हे साधनं उचित विधी विधान सर्वथा न कळे, सर्वथा कळलं तरी सर्वथा न घडे, सर्वथा घडू शकत नाही, असं हे साधन आहे. म्हणून संतांनी ऋषीमुनींनी पूर्वीच्या आपल्याला
जी काही अल्प साधन सांगितलं, स्वल्प साधन सांगितलं. कोणतं साधन सांगितलं? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी हेची थोरी, नामसंकीर्तनावरी सहोवर्ण मुक्त करी. तेत न विचारी स्त्रीशूद्र, ती अवघीच साधने कलिनी लाजविली कीर्तने. जेथ गाथा नाचता आपणे, वश करणे परमात्मा. कलियुगाचा खूप मोठा कली पापाची मूर्ती, नाम खड्ग घेऊ आती. तुकाराम महाराज सांगतात कली ही दोषाची मूर्ती आहे, दोषाची राशी आहे. पण त्यामध्ये एकच साधन आहे, ते म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन. कोणीतरी काही केले आचरणे, पण मज या कीर्तने विने नाही. तुकाराम महाराज सांगतात कलियुगामध्ये कोणीतरी किती कुठे जरी साधन केलं, पण ते साधन कलियुगामध्ये सिद्ध होऊ शकत नाही. महाराज सांगतात न लगे लौकिक सांडावा व्यवहार. लौकिकाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, व्यवहाराचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, किंवा वनामध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही, किंवा आश्रमांतर करण्याची आवश्यकता नाही. भस्मदंड म्हणजे आश्रमांतर करण्याची काही आवश्यकता नाही. नलगती साया जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. संतांनी नामाची सुलभता सांगितली. इतर साधनं कलियुगामध्ये कधीही कसले प्रकारचे शक्य नाहीत. योगाची साधनं आहे, कर्माची साधनं आहे. या सगळ्या साधनं कसे ज्ञानोबा सांगतात नागिनी उत्साह नवहे द्वारे निरोधून नाडित रया माझी सुषुम्ना संचरण. न साध्या मार्गायसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने अहरनिशी. मुक्ती स्थान शरीर शोषण प्राण निरोधन मनोजे हटयोग. गुदपीडन कुंडलिनी कलिमल दरभंग. वृद्ध वायूचा श्वत तोडून करिव वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्षुब दंग. योगाच्या वाटा जे रिगाले का सुबटा, त्या दुःखाचाची वाटा भागाला. ज्ञानोबाऱ्या सांगतात योगाधिक जे साधन आहेत ही खडतर साधन आहेत. योगाची साधनं कलियुगामध्ये शक्य नाहीत. परत कर्माची गतीसुद्धा गहना कर्मणो गती असं म्हटलेले. कर्माचं आचरण करणंसुद्धा कलियुगामध्ये शक्य नाही. नाथ महाराज सांगतात कर्मी आचमन करावे, ते माश मात्र जळ घ्यावे. ते तर न्यूनाधिका सवेस दोष पावे सुरापान सम. कर्माचं आचरण करत असताना तिथं माश मात्र जळ घ्यावं लागतं. जर त्यामध्ये न्यून आधिक्य झालं तर सुरापानाचा काय लागतो? दोष लागतो. म्हणजे कर्मधर्म नव्हते सांग, उन्या अंगे पतन. भलत्या काळी नामावळी सुलभ भोळे भाविका. तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे हे जे काही इतर जे साधनं आहेत किंवा ज्ञानप्राप्तीचं सुद्धा साधन आहे, ज्ञानप्राप्तीसुद्धा संतांनी सांगितलं कठीण आहे. त्या जया ज्ञाना लागे गगनगिरी ताती योगी. स्वर्गाची आडवंगी उमरडोणी. न करीती सिद्धीची चाड, न धरिती रुद्धीची भीड. योगायसे द्वार हेळसिते, तपोदुर्गे ओलांडित. क्रतुकोटी ओवांडित, उलथुनी सांडित. कर्मवल्ली देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा. जन्माचा सांडवा सांडित जे. म्हणून तुकाराम महाराजांनी सोपं साधन सांगितलं. एखाद्या गृहस्थी पुरुषाला जर आपण म्हटलं महाराज तुम्ही आळंदीमध्ये 4 वर्ष विचारसागर आहे का, शक्य आहे का? त्यांना ते शक्य होणार नाही. नव्हे गुरुदास्य संसारी या, वैराग्य तरी भेणे कापे विषया. तैसे नाम नव्हे पंढरे आया, जया सायास न लगती. म्हणजे इतर जे साधनं आहे सामान्य मनुष्याला गुरुचं दास्यत्व शक्य नाही. सामान्य माणसाला शमदमादी जी साधनं आहेत तेही शक्य नाही. मग त्यांनी काय करावं? म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. महाराज सांगतात काय नाही, हे नामसंकीर्तन हे जे साधन आहे त्याला कसल्याही प्रकारची साधनाची मर्यादा नाही. इतर नामचिंतनाला संतांनी मर्यादा सांगितली, पण हे परमात्म्याच्या नामचिंतनाला कसल्याही प्रकारची मर्यादा नाही. तुका म्हणे माझा अनेक उपाव. नामसंकीर्तनाशिवाय इतर जे उपाय आहेत ते सगळे कसे आहेत? व्यर्थ आहेत. नामाशिवाय ते सगळे व्यर्थ आहेत असं तुकाराम महाराज सांगतात. परमात्म्याचं जे नाम आहे अनंत श्री विभूषित श्री स्वामी अखंडानंद सांगतात नमयंती वा भगवंतम. परमात्म्याचं नाम काय करतं? परमात्म्याला कोमल बनवून नमवतं, म्हणजे हृदयामध्ये आपल्या प्रवेश करायला लावतं. असं परमात्म्याचं नाम अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते नामाशिवाय इतर जे साधन आहे तुकाराम महाराज म्हणतात ते सगळे साधन कसे आहेत? फलकट आहेत. मग नामश्रेष्ठ हे नामाचं जे साधन आहे परमात्म्याच्या नामचिंतनानं सर्व साधनं प्राप्त होतात. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. महाराज सांगतात कशाचंही साधन करत असताना इतर साधनामध्ये दोष आहेत, त्रुटी आहेत, पण परमात्म्याचं जे काही नामचिंतन आहे त्या नामचिंतनामुळे परमात्मा प्राप्ती होते. मग नामसंकीर्तन करा. त्यामध्ये गुणसंकीर्तन आहे, लीला संकीर्तन आहे. गुणकीर्तन करणंसुद्धा अवघड आहे, लीलेचं कीर्तन करणंसुद्धा अवघड आहे. सगळ्यात सोपं आहे परमात्म्याचं नामसंकीर्तन. जसं येईल तसं आपण काय करावं? परमात्म्याचं नामचिंतन करा असं तुकाराम महाराज सांगतात. स्वामी अखंडानंद महाराजांनी एक उदाहरण दिले. देवाचं नाव कसं जरी घेतलं तरी ते नाम कसं होतं? फलद्रूप होतं. त्याला आंघोळ करूनच घ्यावं किंवा ब्रह्ममुहूर्तावरच घ्यावं किंवा
इतर कसली पर्यायाची मर्यादा नाही. बरं ते नाव शास्त्रशुद्ध आलं पाहिजे असंही त्याला काही मर्यादा नाही. त्यांनी तिथे एक उदाहरण दिलं. एक शेतकरी होते, त्यांनी एका ब्राह्मणाला विचारलं मला भगवत प्राप्तीचा सोपा मार्ग सांगा. मग त्यांनी सांगितलं काही नाही म्हटले, देवाचं नामचिंतन करा म्हटले. मग कोणतं नाव घेऊ, मला नाव काय माहीत नाही, देवाचं नाव सांगा. मग त्यांनी एक नाव सांगितलं, अघमोचन हे नाव सांगितलं. अघ म्हणजे पाप, मोचन म्हणजे सोडवणारा, पापातून सोडवणारा हे नामचिंतन करा. आता तो शेतकरी असल्यामुळे, निरक्षर असल्यामुळे अघमोचन घोकीत चालला, पण घरापर्यंत येईपर्यंत पहिला शब्द विसरून गेला. घमोचन करीत तो काय चालला, घरी चालला. घमोचन म्हणत घरी आला, शेतात काम करताना त्याचं घमोचन सारखं चिंतन करायचं. भगवान नारायण वैकुंठामध्ये जेवण करत असताना थोडे हसल्यानंतर रुक्मिणी माता, लक्ष्मी माता म्हणतात, देवा हसण्याचं कारण काय? ते म्हणजे आज माझा एक वेगळाच भक्त आहे म्हणे, आणि माझं एक वेगळ्याच नावाचं चिंतन करतो. हे नाव काय 1000 नावामध्ये येत नाही म्हटले. ते काय नाव कसं आहे म्हणे, ते एक तुला पाहायचं काय म्हणे. देवी रुक्मिणी लक्ष्मी माता म्हणल्या आपण जाऊ म्हणे, आपण बघू कसं ते नामचिंतन करतो. आणि मग लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू नारायण तिथं गेले. पण भगवान विष्णू नारायण म्हणाले मी काय तिथं येत नाही, तुलाच काय परीक्षा घ्यायची असेल तर घे, मी मात्र खड्ड्याच्या आड लपतो म्हणे. आणि भगवान परमात्मा खड्ड्याच्या आड लपले. देवी लक्ष्मी माता गेल्या आणि त्यात शेतकरी दादांना विचारतात, दादा कशाचं नामचिंतन करता, कोणतं नामचिंतन करता? त्यांचं चाललं होतं घमोचन. परत लक्ष्मी माता म्हणतात, देवी दादा कशाचं नामचिंतन करता? त्या शेतकऱ्याला वाटतं म्हटले काय कोण माझ्या भजनामध्ये विक्षेप करणारी बाई आली काय माहीत म्हटले. आणि तो रागानं वैतागून जातो, म्हणतो जा तुझ्या मालकाचंच नाव घेतो म्हणे मी. लक्ष्मीला वाटलं बरोबर त्याने ओळखलं, माझ्या मालकाचंच नाव घेतो म्हटले. लक्ष्मीला वाटलं खरंच भक्ताचा खूप मोठा महिमा आहे. आणि मग देवी लक्ष्मी जी आहे, देवी लक्ष्मी परत शेतकरी दादाला विचार, अरे ज्या माझ्या मालकाचं नाव घेतो तो राहतो कुठं? त्याचं चाललं होतं घमोचन. परत लक्ष्मी माता म्हणतात, अरे माझा मालक माझे पती राहतात कुठं? त्याला वैताग आला, म्हणजे काय बाई सारखं त्रास देते, जा म्हणे खड्ड्याच्या आड लपलाय तिथं. लक्ष्मी माता म्हणाल्या बरोबर भगवान जगा शेतकरी दादाने बरोबर ओळखलं. भगवान नारायण प्रकट झाले, लक्ष्मीने सांगितलं बघ माझ्या भक्ताचा महिमा असा आहे म्हटले. म्हणजे नामाचा महिमा जरी भक्ताला कळला नाही, पण त्या नामाचा महिमा आपल्याला कळतो म्हणे. म्हणून आपलं कर्तव्य आपण त्याला भेट दिली पाहिजे. मग देवाचं नाव आपण कसं जरी घेतलं, एक दरोडेखोर होता, तो नेहमी काय म्हणायचा, आहर प्रहर हाना मारा असं तो म्हणायचा. आणि शेवटी मरणासन्न अवस्थेला गेल्यानंतर सुद्धा जे काही स्वभावाप्रमाणे तो शेवटी सुद्धा तसं म्हणू लागला, आहर प्रहर. मग त्यामुळे भगवान शंकराला वाटलं हा माझंच नाव घेतोय, हर हर नामाचा जप करतोय. म्हणून भगवान परमात्मा काय करतात, त्या दरोडेखोराला कैलासाला घेऊन जातात. एक संस्कृताचे व्याकरणाचार्य होते, ते नेहमी संस्कृत धातू परस्मैपद धातू शिकवायचे. स्मरामः हरामः अशा प्रकारे ते धातू शिकवायचे. शेवटी ज्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते, मग ते बेशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा स्मरामः हरामः असे धातूचा उच्चार करायचे. भगवंताला वाटले माझंच नाव घेतात, म्हणून भगवान परमात्मा अशा प्रकारे त्यांना सुद्धा काय करतात, वैकुंठाला नेतात. म्हणजे परमात्म्याचे नामचिंतन घेत असताना कसं जरी आपण परमात्म्याचं नामचिंतन घेतलं तरी ते नामस्मरण काय होतं, फलद्रूप होतं. दिसती ते वाव नामे विना. नाथ महाराज सांगतात, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती उद्धवा असं म्हटलेलं आहे. नामस्मरणाचा एवढा मोठा महिमा आहे. त्या एवढी जगामध्ये त्रिभुवनामध्ये पाप करण्याची शक्ती नामस्मरणामुळे काय होतं, सर्व पाप जगातलं नाहीसं होतं. नामचिंतनानं पुण्य प्राप्त होतं, नामचिंतनानं पाप नाहीसं होतं, नामचिंतनानं त्रिविध ताप नाहीसे होतात, नामचिंतनानं कामक्रोधाच्या वृत्त्या शांत होतात, नामचिंतनानं यमाचे बाधा होत नाही, नामचिंतनानं वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, नामचिंतनाने चारी मोक्ष प्राप्त होतात. आणि नामचिंतनानं सर्वात महत्त्वाचं फळ आहे, नामचिंतनानं परमात्मा दर्शन होतं. तो का म्हणे देव नामे नेदी भेटी म्हणे त्याची होटी कुष्ठ होय. म्हणजे परमात्म्याच्या चिंतनानं काय होतं, भगवत स्वरूपाचं दर्शन होतं. असा नामाचा महिमा साधू संतांनी सुंदर गायला. चांगले नाम गोमटे रूप किंवा नाम चांगले माझे कंठी राहो भले, एवढा संतांनी नामाचा महिमा सांगितला. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात सोपं जर काय साधन असेल, गुरुरे बाबांनी आत्ताच सांगितलं. गुरुरे बाबा आत्ताच म्हणाले की जगामध्ये जगाचा जर उद्धार, सामान्य जीवाचा उद्धार करायचा असेल तर संतांनी जे वाङ्मय करून ठेवले त्या वाङ्मयाचं चिंतन केलं तर जगाचा सहज उद्धार होतो. कारण बाहेरच्या जगामध्ये जी काही अशा प्रकारे जी काही अत्यंत खडतर जी साधनं आहे, ग्रंथाची जी साधनं आहे, ती ग्रंथाची संस्कृताचं साधना सामान्य जीवाला होऊ शकत नाही. म्हणून सामान्य जीवासाठी सर्व संतांनी तात्पर्यार्थ जे संतांची वचनं आहेत, सगळ्या वेदाचं, शास्त्राचं, सगळ्या ग्रंथाचं तात्पर्य संतांनी महावाक्य रूपामध्ये ह्या अभंग संहितेमध्ये प्रकट केलं. आणि मग त्या अभंग संहितेचं नुसतं चिंतन जरी सर्वसामान्यांनी केलं, त्याचं पठन केलं, वाचन केलं, अर्थाचं चिंतन केलं,
जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीत या, एक ते श्रवण मिशे छाया सेविती याचे, एक ते अवधानाचा पुरा विडा पावर भितरा देवनी रिगती गाभारा अर्थ ज्ञानाच्या, ते निजे बोधे उरावरे भेटती आत्मया श्री हरे परी मोक्ष प्रसादी सरे सर्वाय आते, समर्थाचे पंक्ती भोजने तळलेल्या वळीला एक पक्वाने, ते श्रवणे अर्थे पटणे मोक्षाचे लाभे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तसं हा जो काही ग्रंथ आहे अभंग संहिता आहे, त्याचं अर्थाचं चिंतन केलं, त्याचं पारायण जरी केलं किंवा पाठांतर जरी केलं तरी तो मोक्ष स्वरूपाचा जो प्रसाद आहे तो सर्वांना प्राप्त होणार आहे. म्हणून असे जे काही सोपं साधन संतांनी आपल्याला सांगितलं, काय करा, भगवंताचं नामसंकीर्तन करा. भगवंताच्या नामसंकीर्तनाशिवाय इतर साधनं मात्र कलियुगामध्ये कशी आहेत, निरर्थक आहेत, असं साधू सर्व संतांनी मोठ्या घोषवाराने आपल्याला सांगितलं. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, असं तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणून काय करा, सर्वांनी नामचिंतन करा असा तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात. पुढं ते भगवत नामचिंतन ज्याच्या मुखामध्ये नाही, ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचे नामचिंतन नाही, मग तो किती जरी बाह्य उपाधीनं संपन्न असला तरी त्याची बाह्य उपाधी कशी निरर्थक ठरते, हेच तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये सांगतात. कंठी कृष्ण म्हणे नाही अशुभते वाणी, होका नर अथवा नारी रांडतये नावे खरी, नाही हाती दान शूरपणाचे कांकन, वाळलेली संती केली बोडोनी फजिती, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. तुकाराम महाराज सांगतात, ज्या कंठामध्ये कृष्ण नामाचं भूषण नाही, ती वाणी मंगळ जरी असली तरी ती कशी आहे, अशुभ आहे, ती वाणी अशुभ आहे. परमात्म्याचं नामचिंतन जर कंठामध्ये नसेल, ती जी काही जो बोलला जाईल ती वाणी कशी आहे, निरर्थक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मधुरा वाणीच्या नका पडो भरी. महाराजांनी सांगितलं, किंवा कन्याविनं सोपटे कणसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे वस नगर, ना तरी सरोवर आटले राणी दुखिया दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे तैसे सकळ ते वैभव कुळ जाते गौरव. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व काय अनुकूल आहे, पण सर्व अनुकूल असेल जर परमात्म्याचं नामचिंतन नसेल तर त्या सगळ्या बाह्य उपाधी कशा आहेत, त्या सगळ्या बाह्य उपाधी निरर्थक आहेत. म्हणून तुकोबराय सांगतात, ती वाणी जी आहे ती वाणी निरर्थक आहे. ज्या कंठामध्ये परमात्म्याचं नामचिंतन नसेल ती वाणी कशी ठरते, निरर्थक ठरते. मग होका नर अथवा नारी रांडतये नावे खरी, मग तो पुरुष जरी असला किंवा स्त्री जरी असली, महाराज सांगतात पुरुष जरी असला तरी तो कसा आहे, रणकाच आहे, किंवा लग्न झालेली स्त्री जरी असली तरी तीसुद्धा कशी आहे, अशा प्रकारे तुकाराम महाराज सांगतात ती सुद्धा अपवित्रच आहे. म्हणून जी काही परमात्म्याचं नामचिंतन मुखामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साधू संतांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं, असू दे मोकळी जेव्हा जरी गाईल गुण, नाहीतरी खेळून टाके परती. महाराज सांगतात, आमची जेव्हा जर मोकळी असेल, गुण गात असेल तर ठेवा, नाहीतर काय करा, खेळून टाका. घेही घेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ऐसे जेव्हा निकी विठ्ठल विठ्ठल कान घोकी. तुकाराम महाराज सांगतात, जेवेळेला प्रार्थना करतात तो काय कर, परमात्म्याचं नामचिंतन कर, परमात्म्याच्या नामाला विसरू नको, परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये नेहमी रत राहा. तुकाराम महाराज सांगतात, जरी जेव्हा आमची जेव्हा देवाच्या नामचिंतनाला विसरले तर काय होणार आहे, विठ्ठल विठ्ठल ऐसे सांडोनिया बोल, तुका म्हणे आण तुझं स्वामीची जाण. महाराज सांगतात, तरी होका शतखंड पडो झडोनिया रांड. तुकाराम महाराज सांगतात, आमच्या जीवेने जर परमात्म्याचं नामचिंतन जर नाही केलं तर ती काय हो, शतखंड हो, तिचा नाश हो, असे तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. महाराज सांगतात, सगळ्या इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियामध्ये त्या इंद्रियाचं महत्त्व त्या सत्कर्मामुळं असतं. त्या इंद्रियामध्ये जर आपण बाह्य अलंकारानं सुशोभित केलं तर ते इंद्रिय काही सुशोभित होऊ शकत नाहीत. नाही हाती दान शूरपणाचे कांकण, हाती दानशूरपणाचे कांकण नाही, म्हणजे अलंकार धारण केला पण नुसता कंकण जर हातामध्ये धारण केलं, कंकण धारण केलं तर त्याच्यामुळे हाताची शोभा नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हात होते खुळे पुढील मोटके कळे करुणे घाली सकळे दाना दिके. जेव्हा हात चांगले तेव्हा सत्कर्म करावं, हाताने सत्कर्म करावं, परमात्म्याच्या स्वरूपाविषयी जे काही दानधर्म आहे चित्तशुद्धीसाठी दानधर्म करावा. आणि दानशूरपणाचं जर हातामध्ये कांकण नसेल तर ते हातसुद्धा कसे आहेत, ते हातसुद्धा अपवित्र आहेत. तया प्रिया देवतालया यात्रा दिके करावया, अष्टोपहार जैसे पाया उळे घापे देवांगन मिरवण्या, अंगोपचार पुरवण्या करावया मनया शोभते हात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देवाचं पूजन करण्यासाठी, देवाची सेवा करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी ही जी काय साधू संतांनी आपल्याला विधी सांगितला ते जर आपण केलं तर त्या क्रियेनं त्या हाताला शोभा असते. नाहीतर काय होत असतं,
ते सगळे विटंबना होत असते, त्याला कसल्याही प्रकारचं महत्त्व राहत नसतं. अलीकडच्या काळामध्ये नुसते अलंकारच मनुष्य धारण करतो. आपण पाहत असतो व्यवहारामध्ये मनुष्य काय करतात, सुवर्ण अलंकार धारण करतात, पण ते नुसते सुवर्ण अलंकारच धारण करतात. त्याच्या पाठीमागचं जे काही भूषण आहे, म्हणून ज्ञानोबा सांगतात, जे आघवाची करणी लेले शांतीची लेणी. संतांच्या ठिकाणी अलंकार आहेत, पण ते कोणते अलंकार आहेत? दैवी संपत्तीचे अलंकार संतांनी धारण केले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, किंवा ब्रह्मानुभवे पूर्णत्वे पूर्ण इंद्रियद्वारा विराजमान ते त्याशी निजशांती भूषण मुकुट कंकण ते तुच्छ. नाथ महाराज वर्णन करतात, जी काही ब्रह्मानुभूती आहे, ही ब्रह्मानुभूती सगळे इंद्रियाच्या द्वारे प्रकट होते आणि तेच त्याला काय आहे? भूषण आहे. बाकीचं जे मुकुट कंकण आदी जे आहे ते कसं आहे? तुच्छ स्वरूपामध्ये आहे. म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं दानशूरपणाचं काय असावं? हातामध्ये व्रत असावं किंवा भूषण असावं. दानशूर व्यवहारामध्ये आल्यानंतर जी काही दानाधिक जी काही क्रिया आहेत, ह्या दानाधिक क्रियामुळं काय होतं? अंतःकरण काय होत असतं? शुद्ध होत असतं. पण मनुष्याचा स्वभाव असतो, मनुष्य जिवंत असताना दानधर्म करत नाही. आणि जर एखाद्या वेळेस घरामध्ये चोरी झाली तर लोक म्हणतात कृष्णार्पण. चोरी झालेलं धन कधी कृष्णार्पण होत नसतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तरी लागो का नागवन दान लेखी. जे काही चोरलेलं धन कधी दानामध्ये जमा होत नसतं. पण एक माणसाचा स्वभाव असतो, साचवून मरे धन लावी पोराशी भांडण, नाही नारायण तुका म्हणे स्मरला. मनुष्य स्वभावता जिवंत असताना दानधर्म करत नाही, मुलांनाही देत नाही. शेवटी काय होत असतं? मुलामध्ये भांडण होत असतं. मुलामध्ये भांडण होतं आणि ते धन मग काय होत असतं? शेवटी दुसऱ्यालाच प्राप्त होत असतं. म्हणून काय केलं पाहिजे? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. फार नाही झालं जमलं, तुकाराम महाराज सांगतात, नेदा तरी हेवो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. म्हणून काहीतरी थोडाफार दानधर्म असावा, असं संतांनी आपल्याला उपदेश केला. पूर्वीच्या काळामध्ये खूप दानशूरपणाच्या आपण गोष्टी ऐकलो. कर्णस्त्वचम शिभे मांसम जीवम जिमुत वाहनहा, दधव दधी चिरस्थेने नास्ते देम महात्मनः. कर्णाने आपली त्वचा दान केली, शिबी राजाने आपलं मांस दान केलं, जिमत वाहन नावाच्या राजाने आपलं शरीर म्हणजे जीव दान केला, दधीची ऋषीने आपल्या अस्थी दान केल्या. म्हणजे ह्या महापुरुषांनी काय केलं? आपल्या जवळचं जे सर्वस्व आहे सर्वस्व दान केलं. संत महात्मे आपल्या जवळचं सर्वस्व दान करतात. लौकिक वस्तूही संत महात्मे दान करतात आणि ब्रह्मानुभूती संत महात्मे काय करतात? दान करतात. म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडारा, घातला दुकान देते आले असे दान. संतांनी लौकिक वस्तू ज्या आहेत, संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला अनुभवलं येतं, ज्या काही सगळ्या भौतिक वस्तू आहेत, धनधान्य समृद्धी आहे, ती सुद्धा संतांनी सगळ्यांना समाजाला वाटली. आणि जी आत्मानुभूती आहे, आत्मानुभूती संतांनी मुक्त हस्ताने सर्व समाजाला काय करून दिली? प्राप्त करून दिली. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तर तो जर असा असेल तर तो कसा आहे? महाराज सांगतात, त्याची सर्व फजितीच आहे. वाळी येली संती केली बोडोनी फजिती. संतांनी त्याला वाळीत टाकलं, त्याची बोडोनी म्हणजे त्याची हजामत करून फजिती केली. संत महात्मे काय करतात? अशा जीवाची फजिती करतात. का फजिती करतात? कारण त्याला परत जागेवर आणण्यासाठी संत महात्मे त्याची फजिती करत असतात. जर त्याला आपण तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे, अशा जीवाला जर आपण काही बोललं नाही, त्याला जर आपण ताडण नाही केलं, तुका म्हणे निंब दिदल्या वाचून अंतरीचा शेण कैसा जाय, याशी कोणी म्हणे निंदेची उत्तरे, नागवला खरे तोची एक, आड वाट जाता लावे नीट सोयी, धर्मनीती तेही ऐसे आहे, नायकता सुखी करावे ताडण, पाप नाही पुण्य असे फार, जन्मव्याधी फार सुखतील दुःखे, खंडावा हा सुखे मान त्याचा. तुकाराम महाराज सांगतो, अशा जीवाला संत महात्मे काय करतात? त्याचा तिरस्कार करतात. नाही केली निंदा आम्ही दुशिलेशी भेदा, असं संत महात्मे का करतात? जर आपण त्याला जर तसंच ठेवलं तर त्याची परत प्रवृत्ती कशामध्ये होईल? संसारामध्ये राहील, विषयामध्ये राहील. परिणामता काय होईल? त्याची फजिती होईल, म्हणजे त्याचं अधपतन होईल. त्याचं अधपतन होऊ नये म्हणून संत महात्मे त्याला काय करतात? अशा प्रकारे कडक शब्दामध्ये त्याची हजामत करून त्याची फजिती करतात आणि त्याला काय करतात? जागेवर आणतात. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. ज्याच्या वागण्यामध्ये ताळमेळ नसतो, तुकाराम महाराज सांगतात, त्याची काय होत असते? अवकळा म्हणजे दुर्दशा होत असते, फजिती होत असते. तुका म्हणे काही नाही नेमाविनं मोकळा तोशीनं दुःख पावे. जीवनामध्ये जर कसल्याही प्रकारचा आचार विचाराचा ताळमेळ नसेल तर त्याची काय होत असते? फजिती होते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नायकावे ते ऐके न बोलावे ते भुंके, परी दोष होईल हे न देखे प्रवर्तता, अंगा मनाशी रुची यावे येतुल्यानी कृत्य नाटवे, जो करणीयाची नि नावे भलतेची करे. अंगाला शरीराला मनाला जे पटेल तसं जो वागतो, पाहून येते पाहतो, खाऊन येते खातो, जाऊन येते तिथे जातो, करून येते करतो, न बोलावे ते बोलतो,
जो आचरण करू नये असा मार्गाचं आचरण करतो, जो संघ धरू नये त्याचा संघ धरतो. अशा प्रकारे जिथं चित्त आणि मन स्पर्श लागलं न पाहिजे त्या ठिकाणी आपलं अंग चित्त स्पर्श करायला जातं. मग काय होत असतं, त्याच्या जीवनामध्ये अवकाळच होत असते. चुकीचं वागल्यानंतर काय होत असतं, जीवनामध्ये दुःखच प्राप्त होत असतं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे टाळा नाही त्याची अवकळा. त्याच्या जीवनामध्ये मग फक्त केवळ दुःखच ठरलेलं आहे. संत महात्मे काय करतात, त्याची फजिती करतात. मग असे जे लोक आहेत अशा प्रकारे त्यांचीच तुकाराम महाराज आणखी कसे कडक शब्दामध्ये त्यांची निर्भसना करतात. तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, माया ब्रह्मा ऐसे म्हणती धर्मठक आपणा सरीसे लोक नागविले विषयी लंपट शिकवी कुविद्या मना मागे नांद्या होनी फिरे करुणी खाता पाक जिरे सुरणराई करिता आतिथ्याई दुःख पावे औषध द्यावया चाळविले बाळा धावून या गोळा दृष्टीपुढे तरावया आधी शोधा वेदवाणी वांजट बोलणे वारा त्याचे तुका म्हणे जया पिंडाचे पाळण न घडे नारायण भेटे तया. म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती धर्माविषयी लोकांचे दिशाभूल करणारे जे काही धर्मठक आहेत, ढोंगे आहेत, ते काय सांगतात, देह स्त्री पुत्र रूपाने जे काही कार्यरूपाने मायालाच ते काय सांगतात, ब्रह्म असं सांगतात. म्हणजे चार्वाकाचं तत्वज्ञान सांगतात, ते शिकवतात. ते म्हणतात, यावं जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पेवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कोता. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत काय करा म्हणतात, आनंद करा, मजा करा, कर्ज काढा आणि तूप प्या म्हणतात. शांतीब्रह्म गुरुवर बाबा सांगतात, पूर्वीचा चार्वाक हा चांगला होता, आताचा चार्वाक ऋणम कृत्वा सुरम पेवेत म्हणतो. म्हणजे कर्ज काढा आणि मद्यपान करा असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहे, असे जे चार्वाक लोक आहेत, जे नास्तिक लोक आहेत. गुरुवर बाबा प्रातस्मरणीय गुरुवर विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे. हा श्लोक म्हटल्यानंतर जोग सद्गुरू जोग महाराजाच्या कीर्तनामध्ये मी वाक्य गुरुवर बाबांचं ऐकलं होतं. ते मला यावं जीवन चार्वाकाचं उदाहरण सांगितलं. बाबा म्हणजे चार्वाक दुसरे तिसरे कोणी नाही, म्हणजे आपणच चार्वाक. ज्याची अशी बुद्धी असते, म्हणजे अशी देहबुद्धी ज्याची असते, ज्याची देहाच्या ठिकाणी बुद्धी आहे, देहबुद्धीच्या स्वरूपामध्ये जो देहावर आसक्त असतो, तेच चार्वाकाचं असण्या प्रकारचं स्वरूप आहे. असे जे धर्मठक असतात, असे धर्मठक काय करतात, आपणा सरेसे लोक नागविले, म्हणजे आपण बुडतात आणि समाजाला ते काय करतात, बुडवत असतात. म्हणजे त्या साधनेपासून स्वतःही च्युत होतात. आणि अशा प्रकारे चुकीचा उपदेश केल्यामुळं त्याचे लागले संगती झाली त्यांची तेची गती. तुकाराम महाराज सांगतात, त्यांच्या सहवासामध्ये जे लागले त्यांची तशा प्रकारची गती होऊन जाते. मग ते काय करतात लोक, महाराज सांगतात, विषयी लंपट शिकवी कुविद्या मनामागे नांद्या होणी फिरे. म्हणजे स्वाभाविक असणारे लोक कसे असतात, विषयासक्त असतात. आणि मग ते शिकवतानाही काय शिकवतात, कुविद्या शिकवतात. समाजामध्ये आपण फार पाहायला गेलो तर स्वाभाविक समाजाची जी प्रवृत्ती असते, असेच लोक फारसे भेटतात. परमार्थ करा, साधन करा, भक्ती करा, पंढरीची वारी करा, आळंदीची वारी करा, असं साधन शिकवणारं कोणी समाजामध्ये फारसं भेटतच नाही. समाजामध्ये लोक असे भेटतात, जा बाबा काय करा म्हणतात, संसार करा, संपत्ती मिळवा, सर्व अशा प्रकारचा समाजामध्ये उपदेश करतात. आपल्या घरातले आईवडीलसुद्धा असतात, ते सुद्धा काही मुलांना चांगलं सांगतात का आळंदीमध्ये जा, 4 वर्ष शिक्षण घे, अभ्यास करा असं म्हणत नाहीत. ते सुद्धा म्हणतात काय करा, शाळा शिका, पैसे मिळवा. त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती कशी असते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, हित सांगे तेने दिले जीवदान. ज्यांनी आपला चांगला मार्ग दाखवला, तुका म्हणे देव दाखविलं दृष्टी तयासेवे भेटी थोर पुण्य किंवा दाता तोची एक जाना नारायणा स्मरवे. तुकाराम महाराज सांगतात, तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका. जे आपल्याला भगवत दर्शन करून देतात, पारमार्थिक साधन शिकवतात, परमात्मा चिंतनाचा मार्ग सांगतात, ते कसे आहेत, ते पुण्यवान आहेत, ते खरेच आपल्याला हितकारी आहेत. बाकी समाजामध्ये सगळेजण आपल्याला जे काय पोट कसं भरावं ह्याविषयीच आपल्याला विद्या शिकवतात. नवे नवे त्याही तुकाराम महाराज सांगतात, कुविद्या शिकवतात. म्हणजे करून येते करायला लावतात, पाहून येते पाहायला लावतात. अशा निषिद्ध कर्मामध्ये आपल्याला प्रवृत्त करतात. आणि तो स्वतः काय करतो, मनामागे नांद्या होणे फिरे. म्हणजे मनाच्या मागं नंदी बैल होऊन तो फिरतो. जसा तो जो काय एखादी ते नंदी बैल घेऊन फिरत असतात, ते पैसे मिळवणारे. मग तो जसा ते मनुष्य जातात तसा नंदी बैल त्याच्या पाठीमागे जातो. मग ते जसं म्हणतात, पाऊस पडेल का, नंदी बैल डोलवतो, पडेल पाऊस. ह्यांना पैसे मिळतील का, हो ह्यांना पैसे मिळतील. जसा तो नंदी बैल त्या मालकाच्या आज्ञेनुसार करत असतो, तसं तो मनाच्या मागं नंदी बैलाप्रमाणे फिरतो. जसं मन जिकडं जाईल तिकडं तो मनुष्य जो आहे, तो जो काही धर्मठक आहे, जो काही ढोंगे आहे, मनाच्या मागं तो जातो. म्हणजे मनाला वाटेल तसं, कसं मनाला वाटेल तसं निषिद्ध कर्मामध्ये तो प्रवृत्त होतो. महाराज त्यासाठी तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिले. म्हणून अशा या धर्मठकाचे विचार ऐकून तुम्ही कुणीही अविचारानं वागू नका.
त्यासाठी तुकाराम महाराज आपल्याला एक उदाहरण दृष्टांत देतात. करुणे खाता पाक जिरे सुरणराई करिता आतिथ्याई दुःख पावे. सुरणराये पाक करुणे खाता जिरे. सुरण म्हणजे एक कंद आहे, एक भाजीचा कंद आहे. सुरण राई म्हणजे मोहरी. योग्य दृष्टीने त्याचा जर आपण पाक केला, फोडणी दिली तर काय होतं, तर ते पोटाला आल्हाददायक ठरतं, आरामदायक ठरतं. जर आपण तसं न करता चुकीच्या रूपाने जर आपण ते खाल्लं तर काय होतं, ते मनुष्याला पचत नाही. त्या माणसाला काय होत असतं, त्रास होत असतं. ते जे काही अन्न होतं, अन्न माणसाला त्रास देतं. तद्वत तुकाराम महाराज सांगतात, अविचारानं जर आपण ह्या धर्मठकाच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण वागू लागलो तर आपण नीतीपासून भ्रष्ट होऊ आणि आपण आपल्या सुखापासून अंचवलो जाऊ, दुरावलं जाऊ. मग त्यासाठी तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला जर आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर काय करा, सर्वश्रेष्ठ वेदाचं प्रमाण माना. कारण या कारणे पै बापा जया हाती आपली कृपा, त्याने वेदाची या निरूपा अन्न केजे तस्मात शास्त्रम प्रमाणम. पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा पै अहितापासून काढे ते हित देऊने वाढवते. धर्म पाप पुण्याला प्रमाण जर काय असेल तर फक्त शास्त्रच आहे. शास्त्राशिवाय तुम्ही इतर कुणाला हे प्रमाण मानू नका. धर्माविषयी वेद प्रमाण आहे. मग तो वेद काय सांगतो, एखादं जे काही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती विषयामध्ये असते, मग त्या विषयासक्त पुरुषाला परमार्थामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद सुरुवातीला सकाम कर्मामध्ये प्रवृत्त करतो. मग हे जे काही वेद ते पद्धती कशी आहे, तुकाराम महाराज त्याला उदाहरण देतात. औषध द्यावया चाळविले बाळा दावनिया गुळा दृष्टी पुढे. जसं एखादं कडू औषध एखाद्या बाळाला जर द्यायचं असेल तर ते आई काय करते, बाळा हे तुला गूळ दिला आहे, हा गूळ घे. आणि हा गूळ घेतला की अशा प्रकारे तुला मी काय करेन, हे औषध जर तू घेतलं तर तुला मी हा सुंदर अशा प्रकारचा पेढा किंवा गूळ खायला देईन. चाळविले म्हणजे नादवलं. त्या मुलाला काय करते आई, नादी लावते, म्हणजे औषध देण्यासाठी समोर गूळ ठेवते. तद्वत वेद काय करतो, सकाम पुरुषाला पारमार्थिक साधनेमध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद काय करतात, तर सुरुवातीला सकाम कर्मामध्ये प्रवृत्त करतात. पण त्यांचं सांगणं जे असतं हे सकाम कर्मामध्ये प्रवृत्त राहावं, विषयाचं सेवन करावं, विषय प्राप्ती करावी, हा त्यांचं सांगणं नसतं. ही त्यांची जी वाणी असते ही पुष्पित वाणी किंवा अर्थवादात्मक त्यांचे जे काय असतात वचनं असतात. महाराज सांगतात, तरावया आधी शोधा वेदवाणी वांजट बोलणे वारा त्याची. जी काय वेदाची जी काही वाणी आहे उद्धारून जाण्यासाठी वेदवाणीचा काय करा, विचार करा. आत्मावार द्रष्टव्या श्रोतव्या निधिध्यासितव्या अशा प्रकारे त्या आत्मस्वरूपाचा काय करा, विचार करा. पण जे काही वेदाने जे असे जे काही शब्द बोललेले आहेत ती जी काही वेदाची वाणी आहे ती वाणी फक्त विषयासक्त पुरुषाला पामराला विषय बनवण्यासाठी, विषयीला मोक्ष बनवण्यासाठी ही वेदाची वाणी असते. म्हणून तुम्ही काय करा, वेदातले असे जे काही वाक्य आहेत त्या वाक्याचा काय करा, त्याग करा. आणि जे काही प्रमाण वाक्य आहेत, जे महावाक्य आहेत त्या महावाक्याचं अनुसरण करा आणि त्या अनुसरण करून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्या. तुका म्हणे, जया पिंडाचे पाळण घडे तया नारायण न भेटे. ज्याला पिंडाचं पाळण घडतं तया नारायण स्वरूपाची प्राप्ती, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे जो काय जीव तोचे देव भोजन ते भक्ती मरणतेची मुक्ती पाषांड्याची. म्हणजे सामान्य जो काही मनुष्य असतो, जो काही नास्तिक असतो, तो काय म्हणतो, हा देह जीव जो आहे तोच देव आहे. जीव तोचे देव भोजन ते भक्ती. मग भक्ती काय करायची, भोजन हेच त्याची भक्ती आहे. आणि मोक्ष काय आहे, मेल्यानंतर त्याला काय मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणजे त्यांचे असे तत्त्वज्ञान असतं की पिंड पोसावे अधमाचे ज्ञान विलास मिष्टान्न करून या. सतत काय करावं, शरीराचं पालन पोषण करावं, हा त्यांची जी काही अशा प्रकारची चार्वक बुद्धी असते. तुकाराम महाराज सांगतात, शरीर रक्षावे हा धर्म बोलते क्षणभंगुर हे जाय न कळता. पण मनुष्याची ही जी काही देहामध्ये आसक्त बुद्धी झाल्यानंतर देहाचं जर तो पालन पोषण करू लागला तर त्याला परमात्मा स्वरूपाचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणजे असे जे धर्मठक समाजामध्ये आहेत त्या धर्मठकापासून तुम्ही सावध राहा असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. जगद्गुरू श्री तुकोबराय पुढं आणखी पारमार्थिक साधन सिद्ध करत असताना हा जो काही दृश्य प्रपंच आहे हा दृश्य प्रपंच परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये आड येणार आहे. पण तो दृश्य प्रपंच कसा आहे, त्या प्रपंचाचं स्वरूप तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. मृगजळ दिसे साजपणा ऐसे खोटियाचे पिसे उरफोडी जाणूनी कारा आपुलाले घात विचारारे हित लवलाहे संचित सांगा ते बोळवण सवे आचाराले द्यावे फळ तेने. तुका म्हणे शेकी स्मशानतेवरी संबंध गोरे आगी सवे. मृगजळ हे खोटं असून खऱ्यासारखं आपल्याला दिसतं आणि त्या खोट्याच्या वेडेपणामुळं वेडाने धावणारे जे काही हरिण असतं ते हरिण ऊर फुटेपर्यंत धावत असतं.
खोटियाचे पिसे ऊर फुडे फुटवणी पडे तव मृग वाढवे हाव परी न म्हणे ते माव रोहिणीची. त्या हरणाला काय वाटतं, हे मृगजळ सत्य असं वाटतं. मृगजळ कसं आहे, हे खोटं आहे, पण त्या हरणाला खोटं वाटतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, जाणूनी का करा आपुला आले घात, विचारार हित लवला आहे. तसा हा दृश्य जो प्रपंच आहे, हा दृश्य प्रपंच कसा आहे, खोटा आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. तुकाराम महाराजांनी आपल्याला सावधानतेचा इशारा केला. तुकाराम महाराजांचे एक 2 अभंग आहेत. महाराज सांगतात, काय एका झाले ते का नाही ठावे, काहे सांगावे काय म्हणून, देखतील डोळा ऐकतील काने, बोलेले पुराणे तेही ठावे, काय हे शरीर साचकी जाणार, सकळ विचार जाणते हा, काहे कळवणे आपुले आपणा, बालत्व तारुण्य वृद्ध दशा, काहे जन्म वाया घातले उत्तम, काहे राम राम न म्हणते, काहे नाठवती देवकी नंदना, सोटाया बंधनापासून या, काय यासी लागे धनवित्त, का हे यांचे चित्त घेत नाही, तुका म्हणे काही भोगीतील खाणे, आणि कात्या चक्रपाणी विसरली, वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती विचार का हिताचा, कोण दम ऐसा आहे यांचे पोटी येले शेवटी कोण कामा, काय मानून राहिली निश्चिंती, काय जाब देते यमदूता, काही विसरली मरण बापुडी, काय असे गोडे लागलीसे. मनुष्याला सगळं कळतं, बाळत्व कळतं, तारुण्य दशा कळते, वृद्ध दशा कळते, सगळं कळतं, पण तरीसुद्धा मनुष्य काय होत नाही, सावध होत नाही. काय हे शरीर साचके जाणार, सकळ विचार जाणते हा, शरीर हे सत्य आहे का जाणार आहे, सगळं मनुष्याला कळतं. तुकाराम महाराज म्हणतात, जाणूनी का करा आपुलाले घात. मनुष्याला हे सर्व कळतं, पण मनुष्य काय होत असतो, जाणून आंधळा होत असतो, जाणून स्वतःचा घात काय करत असतो, स्वतः करत असतो. महाराज सांगतात, जाणूनी का करा आपुलाले घात, विचारारे हित लवला आहे. म्हणून तुम्ही काय करा, दिसणारा हा दृश्य प्रपंच कसा आहे, खोटा आहे, अनित्य आहे, असुख स्वरूप आहे, दुःख स्वरूप आहे. म्हणून तुम्ही काय करा, ह्या संसाराच्या ठिकाणी आसक्त होऊ नका. विचारारे हित लवला आहे, हिताचं चिंतन करा, परमात्म्याचं नामचिंतन करा, परमात्म्याची भक्ती करा, परमात्म्याची सेवा करा. दृश्य प्रपंच हा कसा आहे, आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा, करीत असे आडवारा विश्वाभासू जो, हा दृश्य प्रपंच परमात्मा स्वरूपामध्ये काय करणार आहे, बंधन करणार आहे. म्हणून हा मृगजळाप्रमाणे देहादी सगळा प्रपंच कसा आहे, तो मिथ्या आहे. कारण तुकाराम महाराज सांगतात, परत मनुष्य मेल्यानंतर शेवटी काय असतं, संचित सांगाती बोळवण सवे, आचारले द्यावे फळ तेने. शेवटी माणसाच्या सोबत काय येतं, केलेलं कर्मच मनुष्याबरोबर त्याची बळवणूक करत असतं. मनुष्याच्या सोबती संचित कर्म असतं, आचाराले द्यावे फळ त्याने. जसं त्यानं आचरण केलेलं आहे तसं त्याला शेवटी काय फळ प्राप्त होत असतं. म्हणून मनुष्याने काय करा, मग तेथे न चले काय, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाहे, तुका म्हणे तये यम आज्ञा. म्हणून शेवटी तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात, शेवटी मनुष्याने किती जरी प्रपंचामध्ये उत्कर्ष केला तरी शेवटी त्याचा संबंध हा गोवरे आणि आगीसवे असतो. स्मशानामध्ये त्याला एकट्याला जावं लागत असतं. हा सगळा प्रकार अनुभवला येतो. संत महात्मे आपल्या दृश्य प्रपंचातून आसक्ती सोडून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती लागावी म्हणून संत महात्मे सावध करतात. शेकी स्मशानाती वरी संबंध गोवरे आगीसवे. मनुष्य स्वाभाविक जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा आव्हाटले असता बुद्धी विशेष सुखाची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती ही विषयाच्या ठिकाणी असते. शेकी स्मशानातीवरी मागच्या 2 वर्षामध्ये ही अनुभूती जवळजवळ सर्वांनाच आली. शेकी स्मशानातीवरी संबंध गोवरे आगीसवे. किती मोठे जे काही संपन्न लोक होते, श्रीमंत लोक होते, पण शेवटी संबंध गोवरे आगीसवे. त्यांचे आप्तेष्ट जे असतात, संपत्ती असते, कोट्यवधी पैसे असतात, आप्तेष्ट असतात, मुलं असतात, पण ते शेवटी मुलंसुद्धा काय करतात, जवळ येत नाहीत. म्हणजे शेवटी संबंध काय मनुष्याचा, अग्निसवे आणि गोवरे सवेत आपला हा शेवटी संबंध असतो. शेवटी माणसाला सगळे स्मशानामध्ये जावं लागतं. म्हणजे संतांनी काय केलं, ह्या दृष्टीनं आपल्याला संतांनी सावध करून काय करा, परमार्थिक हिताचा विचार करा, परमार्थिक साधन सिद्ध करा, असं श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. पुढं जे श्रीकृष्ण परमात्मा जे आहेत, भगवंताची सेवा करत असताना भगवान परमात्मा कसा भक्तिप्रिय आहे, भगवान परमात्मा कसा फक्त भक्ताचं प्रेम पाहतो. भक्ताच्या अंतःकरणातला परमात्मा फक्त प्रेमभाव पाहतात. दुसरं परमात्मा त्याच्या ठिकाणची असलेली जी काय संपन्नता आहे, त्या संपन्नतेचा विचार परमात्मा करत नाहीत. गवळियांची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते, काय उपास पडिले होते, कन्या भोवते विधुराच्या. तुका म्हणे कुब्जा दासी रूपरासे हिन कळा. तुकाराम महाराज सांगतात, जे गोकुळातले ताक पिणारे जे काही विद्यार्थी, म्हणजे जे काही गवळ्याची पोरं आहेत, ते काही चांगले आहेत का, ते काही चांगले आहेत का, म्हणजे बाह्य दृष्टीनं ते काही संपन्न आहेत का, कुठं ते कुठल्या
कॉलेजमध्ये शिकायला गेलेले आहेत का, किंवा त्यांनी काय कसल्या प्रकारचे सुंदरपणाचं काय अशा प्रकारचं त्यांच्याकडे काय आहे का, काहीच त्यांच्या ठिकाणी कसल्या प्रकारची संपन्नता नाही, काहीच नाही. पण एवढा त्यांचा छंद देवा, पण काय देवाला त्यांचा छंद लागला आहे की विचारायची सोय नाही म्हणजे. कारण त्या गोपाळाने काय भक्ती केली, काय सेवा केली, त्या सेवेमुळं परमात्म्याला सुद्धा त्यांचा छंद लागावा. काय सेवा भक्ती ते काय गवळी यांच्या होत्या पुण्यराशी आणि का त्या म्हैशी गायी पशु महाराज सांगतात. त्या गोपाळाने गोपिकांनी आणि त्या गायी म्हशीने असं काय सुकृत केलं असेल, ज्या सुकृताच्याद्वारे परमात्मा त्यांची सेवा करतो. जी काही ताकपिरं जी काही मुलं आहेत, परमात्मा त्यांचा छंद आहे देवाला. देवाला त्यांच्या मुखीचे हिरोनिया घास झोंबती हातास काय बळे. देवाला त्या गोपाळांचा इतका छंद आहे, भक्ताचा इतका छंद आहे. परमात्मा सांगतात उद्धवला न तथा मे प्रियतम आत्मयोनी न शंकर हा नच संकर्षणो न श्रेय नैवात्माच्या यथा भवान. माझे भक्त मला जितके प्रिय आहेत तितके मला इतर कुठल्याही वस्तू प्रिय नाहीत. बलरामदादा असतील, लक्ष्मी देवी असेल, किंवा अशा प्रकारे माता पिता असतील, नव्हे नव्हे माझा आत्मा मला जितका प्रिय नाही तितके मला माझे काय आहेत, भक्त प्रिय आहेत. त्याचं कारण एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते त्यांची जी काही सेवा तेवढ्या प्रकारची श्रेष्ठ असते. तुकाराम महाराज सांगतात काय देवाला उपवास पडले होते का, नाही, पण विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. विदुरा घरच्या कन्या खाण्यासाठी देव घुटमळत होते. देव परमात्मा आले, शिष्टाईसाठी आले. देव शिष्टाईसाठी आल्यानंतर दुर्योधनाने आमंत्रण दिलं, देवा म्हणे तुम्हाला जेवायचं आमंत्रण आहे. देवाने शिष्टाई झाल्यानंतर जेवायला सांगितलं. भगवान म्हणाले बघ म्हटले मी 2 ठिकाणी जेवण करत असतो. भगवंताने सांगितलं. आता ते आमंत्रण त्याने शेवटी नाईलाजानं, दुर्योधनाने शेवटी शिष्टाई झाल्यानंतर नाईलाजाने एक व्यवहार म्हणून म्हटले चला देवा जेवायला. त्यामध्ये काही प्रेमभाव नव्हता. देवाने सांगितलं माझा नियम आहे, ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी मी काय करत असतो, जेवायला जात असतो. किंवा तुका म्हणे जेवी सेवे प्रेम द्यावे प्रीतीचे. जिथं प्रेम असेल तिथं मी प्रसाद ग्रहण करतो, किंवा जिथं मला आमंत्रण असेल तिथंच मी काय करत असतो, जेवायला येतो म्हणे. तुझ्या ठिकाणी तसा प्रेमभावही नाही, आणि तू जरी वरून मला बोलवत असता तरी ते तुझं बोलवणं काही खऱ्या प्रकारचं नाही म्हणे. काय सांगावं, जेवायला बोलतील आणि विष खायला देशील म्हणे. तुझा अशा प्रकारचा भाव आहे. दुर्योधनाला भगवान परमात्मा सांगतात. म्हणजे भगवान परमात्मा शिष्टाईला गेले, आणि शिष्टाईला गेल्यानंतर भगवान परमात्मा शिष्टाई झाल्यानंतर विदुरा भगवान जे भक्तवर्य विदुर आहेत त्या विदुराच्या घरी गेले. आणि विदुराच्या घरी घेऊन आता विदुर जे आहेत त्यांच्या घरी काही संपन्नता नव्हती. त्यांच्या घरी काय होत्या, काहीच नव्हतं. जसं तुकाराम महाराजांचं घर तसं विदुर काकांचं घर होतं. घरी दरदरीत पाण्या माझी रांदियाल्या कन्या, घरी मोडक्या बाजावरी वाकळांच्या शेजा, अशा प्रकारची जशी तुकोबऱ्यांची अवस्था होती. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आणि मग त्या विदुराच्या ज्या कन्या आहेत भगवान परमात्म्याने खाल्ल्या. तुकाराम महाराज म्हणतात देवाला काय उपवास पडले होते का, काल जशी निर्जला एकादशी झाली तशी काय देवाला निर्जला एकादशी होती का, नाही, कसल्याही प्रकारचा उपवास नव्हता. पण देव त्या कन्याभोवती घुटमळत होते. कन्या आता त्या विदुरा घरच्या कन्या म्हणजे काय आपल्यासारख्या कन्या नसतात. गुरुवर्य बाबा सांगतात जय कन्या जय जय कन्या आणि श्री कन्या. त्या कन्या अशा असतात, पातेल्याभर पाणी असताना मुठभर काय असतं, ते फक्त जे काय धान्य असतं आणि त्या उकळायच्या. मग त्या कन्या खाण्यासाठी काय मग 2 हात पुरत नाहीत. देवाने आणखी 2 हात आणले. दोवरी दोन्ही भुजालो घेऊन भगवान परमात्मा आणखी 2 हात आणले. आणि जे ते विदुरा घरच्या कन्या आहेत 2 हाताने ते पात्र उचललं आणि ते 2 हाताने पात्र उचलून परमात्म्याने त्या कन्या भक्षण केल्या. तुकाराम महाराज सांगतात देवाला काही उपास पडले होते का, नाही. पण का असं घडलं, त्याचं एकमेव कारण विदुर काकांच्या अंतकरणातला हा भक्तिभाव श्रेष्ठ होता. म्हणून भगवान परमात्म्याने त्यांच्या कन्या भक्षण केल्या. तुकोबऱ्या सांगतात जी काही कुब्जा दासी आहे, तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी हे न कळा. ती कुब्जा दासी, कुब्जा शब्दाचा अर्थ आहे पाठीवर जी कुबड आलेलं आहे, कुबड आलेली जी काही स्त्री आहे अशी ही कुब्जा कंसाची जी दासी आहे. ती काही सौंदर्याची खाण होती का, नव्हती. ती अत्यंत कळाहीन होती, कुरूप होती. पण परमात्मा तिच्यावर काय करतात, तिच्यावर प्रेम करतात, तिच्यावर अशा प्रकारे वत्सलता ठेवतात. का ठेवतात, तर त्यांच्या अंतकरणातला जो असणारा भक्तिभाव आहे, भक्तिभावामुळं ज्यावेळेस ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये येतात, मथुरेमध्ये आल्यानंतर ती कुब्जा दासी येते आणि भगवंताला पाहून, लावण्य परमात्म्याचं सौंदर्य स्वरूप पाहून जी कुब्जा दासी म्हणते भगवान माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे, आतापर्यंत मी त्या दुष्ट कंसाची सेवा केली, पण देवा मला आता असं वाटतं ही जी काही चंदनाची ओटे तुझ्या मस्तकाला सर्वांगाला लावले तर माझ्या कोट जन्माचं कल्याण होईल. आणि म्हणून ती जी काही कुब्जा दासी आहे ती जी काही चंदनाची ओटे आहे भगवंताच्या सर्वांगाला लावते आणि भगवान परमात्मा तिच्यावर अनुग्रह करून तिचा काय करतात, उद्धार करतात. एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती, ते काय त्यांची केवढी त्यांची सेवा असेल,
केवढी त्यांची भक्ती असेल की परमात्म्याने त्यांचा छंद लागावा. एक श्लोक आलेला आहे भक्तिशास्त्रामध्ये, व्याधस्य आचरणम ध्रुवस्य वयोः विद्या गजेंद्रस्य का का जातुर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किम पौरुषम कुब्जा कमनीय रूपम अधिकम किम तत्सुदामो धनम भक्ताई तुष्यति केवलम नच गुणही भक्तिप्रियो माधव. भगवान परमात्मा फक्त म्हणून पत्र पुष्प फळ भजावया मिस केवळ वाचून आमचा लाग निष्कळ भक्तितत्व मी सुदामयाच्या सोडी गाठी पहाव्या लागे पै भक्ती एकी मी जाणे तेच साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमात्म्याला जर कशाची इच्छा असेल तर फक्त भावभक्तीची इच्छा आहे. भगवान परमात्मा म्हणतात आमच्या घरामध्ये सर्व आहे पण आमच्या ठिकाणी जर तुटवडा जर काय असेल तर आमच्या घरी फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे. ती उणीव जर कोणती असेल तर प्रेमळ भक्ताची उणीव आहे. म्हणून भगवान परमात्मा अशा प्रेमळ भक्तावर प्रेम करतात. परमात्मा त्यांच्या अधीन होतात. जगद्गुरु श्री तुकोबर आहे पुढच्या अभंगामध्ये परत जी काय सर्वसामान्य जनाला भक्तीचा उपदेश करतात. हा भगवान भक्तवत्सल आहे म्हणून तुम्ही काय करा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पांडुरंगाची भक्ती करा. आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तुकाराम महाराज सांगतात आता तरी पुढे हाचे उपदेश. आता ठीक आहे म्हणतात आता तुम्हाला आम्ही हाच उपदेश करतो. ठीक आहे मागं झालं ते झालं मागील केले ते अवघे वाव मागचा काही विचार करू नका केली मागे नको पाहू तुझं जमाना आम्ही आहो. तुकाराम महाराज सांगतात ठीक आहे मागं काय घडलं असेल ते घडेल घडलं असेल ते घडू दे पण आता तरी पुढं काय कर उपदेश हाच आमचा उपदेश ग्रहण कर आणि तुला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे त्या आयुष्याचा नाश करू नको. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ आपलं शरीर संपत चाललेलं आहे क्षणक्षणाला संपत चाललेलं आहे घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश आयुष्य खातो काळ सावधान नाशवंत देह जाणार सकळ आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे. म्हणून हे आयुष्याच्या साधनानं काय कर सच्चिदानंद स्वरूपाची तू पदवी प्राप्त करून घे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुम्हा सर्वांच्या पायाला माझे काय आहेत दंडवत आहेत आणि माझी तुम्हाला काय करतो अंतकरणपूर्वक नम्रतापूर्वक माझी तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे काय करा चित्त शुद्ध करा. ऐका गा हे अवघे जन शुद्ध मनते हित अवघा काळ नये जरी समयावरे जाणावे नाही कुणी सवे येता संचिताया वेगळा. तुकाराम महाराज सांगतात लोक हो ऐका कारण चित्त शुद्ध करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अवघा काळ नये जरी समयावरे जाणावे जरी तुम्हाला तुकाराम महाराज सांगतात जरी तुम्हाला 12 प्रहर 12 तास 24 तास जरी तुम्हाला अंतकरण शुद्धीपूर्वक साधना करत येत नसली संसारामध्ये राहता येत नसलं पण काही काळ देवासाठी या 24 तासामध्ये 1 तास तरी असा द्या की परमात्म्याचे निशुद्ध अंतकरणाने करून या शुद्ध मन नारायण स्मरावा. शुद्ध अंतकरणाने काय करा परमात्म्याची सेवा करा. असं संसारी जीवाला तुकाराम महाराज काय करतात उपदेश करतात. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध आणि काय करा एकाग्र मन करून एकविधपणानं मन करून काय करा देवाचं चिंतन करा. त्यामध्ये तुमचं काय आहे कल्याण आहे हित आहे. मन शुद्ध करून परमात्मा स्वरूपाचं काय करा चिंतन करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला आम्ही फार काय शिकवावं ज्या योगानं तुमचे हित होईल जेणे होईल हित त्याची करी मात. तुकाराम महाराज सांगतात ज्या योगानं तुमचं कल्याण होईल तीच गोष्ट करा. नाहीतर काय होतं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे जो मूळ व्याधी पिढीला त्याशी देखुनी हासे खर्जूला आराध करी स्वसी त्यासे हासे तो आळसे क्षय रोगी म्हणे परता सर रोगी कुष्ठता वडस दोहे डोळा वाढले अनेका काने काचे बोले. अशा ह्या गोष्टीमध्ये तुम्ही व्यर्थ आयुष्य घालवू नका. तुका लागे पाया शुद्ध करा आपण या त्याची करी मात जेणे होईल तुझे हित काय बडबड निमित्त सुख जिव्हारी शिनविसे. म्हणून ज्या योगानं आपलं कल्याण होईल त्या साधनेमध्ये तू प्रवृत्त हो. कारण काय तुकाराम महाराजांनी वर्णन केले निरर्थक कारणे कान डोळे वेचीवाणी. मनुष्याचा जो काही मनुष्य स्वभावाप्रमाणे काय करतो मनुष्याची इंद्रिय जे असतात स्वभावतच कसे असतात बहिर्मुख असतात. म्हणून मनुष्य स्वाभाविक काय होतं त्याचे जे काही इंद्रिय असतात डोळे असतात वाणी असते मनुष्याची स्वाभाविक डोळे वाणी बाहेर संसारामध्ये प्रवृत्त होत असते आणि मनुष्य निरर्थक कारणामध्ये ह्या सर्व इंद्रियाचा काय करत असतो उपयोग करत असतो. म्हणून तू काय कर ह्या इंद्रियाला सर्वांना काय कर पारमार्थिक साधनेमध्ये
प्रवृत्त कर, असा तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. असे जे भगवान परमात्मा आहेत, ज्या भगवत चिंतनाच्याद्वारे भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, त्या भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये असलेला जो काही ऐक्यभाव जो आहे, त्यातला जो काही अभेद आहे, तो ऐक्यभाव तुकाराम महाराज सांगतात. भक्ताविना देवा कैचे रूप घडे सेवा, शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा, देवाविना भक्ता कोण देते निष्कामता, तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहजाळ. तुकाराम महाराजांनी सांगितलं, भक्ताविना देवा कैचे रूप घडे. भक्ताशिवाय भक्ता वाचून देवाला साकारपणा कोण आणणार आहे, कसा प्राप्त होईल. आणि जर परमात्मा साकार नाही झाले तर त्या परमात्म्याची सेवा तरी भक्ताला कशी घडेल. मग हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार कसा आहे. तुकाराम महाराज सांगतात, शोभ विले येर येरा सोने एके ठाई हिरा. एकमेकाला देवाने भक्ताला शोभवलं आणि भक्ताने देवाला शोभवलं. कसं शोभवलं, जसे सोन्याची अंगठी असावी आणि त्यामध्ये हिऱ्याचं कोंदण असावं, सोनं आणि हिरं एका ठिकाणी यावं, ते जसं एकमेकाला परस्पराला शोभिवंत होतात, भूषवतात, तद्वत देवाने भक्ताला शोभवलं आणि भक्ताने काय केलं, देवाला शोभिवंत केलं. त्याचं असं दोघांमध्ये अनन्य भाव असा आहे. भक्ताशिवाय देवाला रूप घडू शकत नाही, भक्ताशिवाय देवाची सेवा घडू शकत नाही. आमच्या भावी तुझं देव, पण हे जरी खरं असलं, पण तो परमात्माच भक्ताला काय करत असतो, निष्काम स्वरूपाची प्राप्ती करून देत असतो. देवाविना भक्ता कोण देते निष्कामता. ह्या दोघांमध्ये अनन्य संबंध आहे. भक्ताशिवाय देवाला कोणीच नाही. तिही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामय असे. भक्ताशिवाय देवाला कोणीच नाही आणि भक्ताला तरी देवाशिवाय कोण आहे का. देवाला भक्ताला सुद्धा देवाशिवाय कोणीच नसतं. देवाशिवाय भक्ताला कोण निष्कामता देऊ शकणार आहे. कोणी तेषाम सततयुक्ताना भजताम प्रीतीपूर्वकम. किंवा देवाची ती खून आला ज्याच्या घरात त्याच्या परिचरा संसाराशी. देवाचे ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे राहू देणे. देवाचे ते खून झाला ज्याशी संग, त्याच्या झाला भंग मनुष्यपणा. म्हणजे परमात्म्याशिवाय भगवंत, अशा प्रकारे देवाशिवाय भगवत भक्ताला निष्काम प्रेम किंवा मोक्षातली जी काही निष्काम स्वरूपाची अवस्था आहे ती सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. हा संबंध कसा आहे, त्यासाठी तुकोबराय एक उदाहरण देतात. तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहजाळ. आई आणि मूल यांच्यामध्ये जसा प्रेमाचा संबंध असतो, तद्वत परमात्मा आणि भगवत भक्त असतात त्यांच्यामध्ये हा प्रेमाचा संबंध असतो. जसं आईचं आणि बाळाचं सख्यत्वाचं नातं असतं, प्रेमाचा संबंध असतो, तसं देवामध्ये आणि भक्तामध्ये काय आहे, सख्यत्वाचा संबंध असतो. नवे हा इतका संबंध, प्रेमाचा संबंध असतो. त्या प्रेमाच्या संबंधामुळं परमात्मा भक्ताच्या ठिकाणी भक्ताचा कसा अंकित होतो. तुकाराम महाराज सांगतात, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा गोपी लावेला चाळा, तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले. विश्वाचा निर्माण करता असता जो आहे, पितामह जगतो माता धाता पितामहा. परमात्मा जगताचे पिता आहेत, माता आहेत, पितामह आहेत. विश्वाचा जनिता, विश्वाचा निर्माण करता, विश्वाला उत्पन्न करणारा परमात्मा. पण देवी यशोदा मैयाला मातेला माता म्हणतो. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवणी कडिये घेते. असा जो भगवान परमात्मा आहे, नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाले. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या असतील तर तुकाराम महाराज सांगतात, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. हा परमात्मा भक्ताच्या अधीन आहे आणि भक्ताच्या अधीन असल्यामुळं परमात्मा काय करतात, अशा प्रकारच्या भक्ताच्या अधीन होऊन जातात. लागे तैसी लावी प्रीत. प्रीत लागे तैसी लावी. जसे आपण देवाला प्रीत लावू तसा परमात्मा आपल्या प्रेम करतात. ए यथा माम प्रपद्यन्ते. एरवी तरी पाहिजे जैसे माझ्या ठाई भजते तया मीही तैसाची भजे. आपण जसे देवाच्या ठिकाणी अनन्यता धारण करू, परमात्मा तसे आपल्या ठिकाणी अनन्यता धारण करतात. वास्तविक पाहता परमात्मा कसा आहे, निष्काम आहे, निरुपाधिक आहे, निराळा आहे. पण निष्काम निराळा असताना सुद्धा परमात्मा, असा सुद्धा परमात्मा काय करतो, गोपी लावेला चाळा. म्हणजे ज्या भगवत भक्त असणाऱ्या यथाव्रज गोपिकांना, त्या गोपिकांना काय करतो, आपला चाळा लावतो, आपला छंद लावतो. तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले. चांगले अशा प्रकारचं परमात्मा, अव्यक्त स्वरूप असणारा, निर्गुण निराकार स्वरूप असणारा परमात्मा पण रूपवंत झाला, चांगला झाला. गुन्हा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याच्या ठाई मन पायी राहो हे. असा अव्यक्त निर्गुण निराकार असणारा परमात्मा पण भक्तासाठी सगुण साकार झाला. का झाला असेल तर ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. भक्तांनी भावना प्रकट केली, देवा गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. आमच्यासाठी तो असाच साकार हो, आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. भक्तांनी इच्छा केली की परमात्मा सगळं पूर्ण करतात. भगवती यशोदा मातेने इच्छा प्रकट केली. ज्यावेळेस भगवान परमात्मा
देवकी पुढं प्रकट झाले, यशोदा माया पुढं प्रकट झाले, तेव्हाच अष्टभुजा परमात्म्याची मूर्ती प्रकट झाली. मग देवकी माता म्हणाल्या, देवा अष्टभुजा तू जन्माला अशा प्रकारे 8 वर्षीय तो जन्माला आला, 8 वर्षात जन्माला आल्यानंतर तुला कोणी देवकी नंदन म्हणतील का, यशोदानंदन तुला कोणी म्हणेल का, तुला कोणी म्हणणार नाही, तुला म्हणतील आपोआप प्रकट झाला देव असं म्हणतील. म्हणजे त्यांनी अशी इच्छा केली, वात्सल्य भाव त्यांच्या ठिकाणी, यशोदेच्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे. आणि वात्सल्य भावाने त्यांनी भगवंताची आराधना केल्यामुळं मग भगवान परमात्म्याला होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, जसे भक्त जैसेने जेत पाहे ते तैसेचे होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजे. भगवत भक्ताने जशी परमात्म्याच्या बद्दल इच्छा करावी, परमात्मा तसा तद्वत त्याप्रमाणे होत असतो. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. एकदा अर्जुन काम्यक गेले. काम्यक गेल्यानंतर त्यांना वाटलं इथं जर सुभद्रा असते तर बरं झालं असतं. भगवंताने अंतकरणातली इच्छा जाणली आणि मग भगवंताला सुद्धा मग भक्ताला वाटलं, भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्मा आतुर असतात. मग परमात्मा सुभद्रा होऊन येतात आणि सुभद्रा होऊन आल्यानंतर मग अर्जुन म्हणतात देवी सुभद्रा बरं झालं खूप आली, तुमची आठवण खूप आली होती आता. मग मला सुभद्रा म्हणते मलाही तुमची खूप आठवण आली होती. आणि मग अर्जुन काय करतात, आपल्या हातातली अंगठी देवी सुभद्राच्या हातामध्ये घालतात आणि मग देवी सुभद्रा काय होतात, निघून जातात. गेल्यानंतर परत श्रीकृष्ण परमात्मा येतात. श्रीकृष्ण परमात्मा काय करतात, हातातली अंगठी पुढे बोट अशा प्रकारे दाखवतात. मग अर्जुनाला मोठं आश्चर्य वाटतं, अरे ही तर मी अंगठी सुभद्रेच्या हातामध्ये घातली, तुमच्या हातामध्ये कसं काय आली. देवाने सांगितलं तुझ्या अंतकरणातला भाव जाणून मी सुभद्रा झालो होतो म्हटली. म्हणजे ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. जसं भक्ताने देवावर प्रेम करावं तसा परमात्मा देवावर प्रेम करत असतात. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देवाजवळ एक परिहार देतात. देवाला असं सांगतात, काय दिन करा कोंबड्याने केला खरा, काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा, आडविले दासी तरिका मरती उपवासी, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. तुकाराम महाराज वर देवाजवळ परिहार देतात. देवाला म्हणतात, देवा म्हटले कोंबड्याने आरवल्यानंतरच खरोखर काय सूर्याचा उदय होत असतो का. तसं काय नाही, प्रातःकाळी नित्याप्रमाणे सूर्यनारायण उदयाला येतच असतात. कोंबडा आरवला काय नाही आरवला काय, त्या दिवशी कोंबडा झोपला तरी सूर्यनारायण उदयाला येणारच आहेत. कोंबड्याने आरवला म्हणजे सूर्य उदयाला येतो असं काही नसतं. तुकाराम महाराज सांगतात, तसं देवा भार माझे माथा का ठेवता तुम्ही, संतपणाचा भार माझ्या माथावर का ठेवता. तिथं पूजनीय श्री शंकर महाराजांनी खंदारकर महाराजांनी सांगितलं, आमच्यामुळं तो साकार झाला, हा भार तरी देवा आमच्या माथावर तुम्ही का ठेवता, असा जो काही भाव आहे पूजनीय श्री गुरु शंकर महाराज खंदारकर त्यांनी प्रकट केला. महाराज तिथं तिसरं उदाहरण देतात, आडविले दासी तरिका मरती उपवासे. एखादा घरात श्रीमंताच्या घरी एखादा स्वयंपाकी असतो आणि त्या स्वयंपाकाने जर आज म्हटलं आज द्वादशी मी स्वयंपाक करणारच नाही, तरी तरिका मरती उपवासे, तरी मग घरातले जे काही इतर मनुष्य जे आहेत ते उपवासी राहतील का हो. ते घरातले इतर मनुष्य उपवासी राहू शकत नाहीत, उपवासी राहत नाहीत. तसं काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा, संतपणाचा भार देवा माझ्या मस्तकावर का म्हणून ठेवता, मला हे ओझं नको आहे असा परिहार तुकाराम महाराज देतात. कारण तुम्ही कसे आहात, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. देवा अनंताच्या हातामध्ये, परमात्म्याच्या हातामध्ये सर्व कळा आहेत. तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा, परमात्मा अजोपे सन नव्हे आत्मा भूता नामी स्वरूपे सन, प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभव आम्यात्म माया. परमात्मा स्वेच्छामय परमात्मा लीला विग्रहानं लीलेनं परमात्मा स्वेच्छामय विग्रह धारण करतात. म्हणून देवा माझ्या माथावर संतपणाचा कसल्याही प्रकारचा भार देऊ नका असा तुकाराम महाराज देवाजवळ परिहार देतात. परत श्री तुकाराम महाराज जे काही अज्ञानी जीव आहेत त्या अज्ञानी जीवाची कशी प्रवृत्ती असते त्याच्याबद्दल तुकाराम महाराज एक उदाहरण देतात. जेविता हे धरी नाक हागती परी, ऐसियाचा करी चाळा आपुलीच अवकळा, सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, तुका म्हणे करी ताक दुधा एकी सरी. शौचाच्या वेळेप्रमाणे तो जो काही अज्ञानी जीव आहे, बद्ध जीव आहे, जेवतानाही तो काय करतो, नाक धरतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा जो काय मूर्खपणा आहे का करतोस बाळा, ऐसियाचा करी चाळा आपुलीच अवकळा, अशी आपली दुर्दशा आपली दुरावस्था का करतो, अशी आपलीच फजिती का करून घेतो. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, कोणत्या वेळी कोणती क्रिया करावी कोणत्या वेळी कोणती क्रिया करू नये त्याला काहीच कळत नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे करी ताक दुधा एकी सरी. तो असे जे काय माणसं असतात ज्यांना काय कळावं ते कळत नाही, तुकाराम महाराज सांगतात ते ताकाला आणि दुधाला एकाच योग्यतेचे मानतात. ऐसियाचा करी चाळा आपुलीचं अवकळा, म्हणजे कुठल्या वेळेला कोणती क्रिया घडली पाहिजे ते कळलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात कृत्य विवेकी अंधपण जे काही कोणती क्रिया चांगली आहे कोणती क्रिया वाईट आहे त्या बाबतीत जो आंधळा आहे, किंवा नात्रे नाना रसे रेगोनी दरिवे जैसी रस स्वादासी नेणे जेवे, तसे पाप पुण्याचे खिचटे करूने खाता बुद्धी चेष्टे, कडू मोहर न वाटे ऐसे जे दशा. पाप करत असताना त्याला वाईट वाटत नाही अशी जी काही दशा आहे, म्हणजे हे काय कसला प्रकार आहे,
तुकाराम महाराज सांगतात, हा तुका म्हणे ऐशे जन नरका जाता राखे कोण, अशा प्रकारे या लोकांची अवस्था आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, करे आपुलीच अवकळा. अशा प्रकारे असे जे काही जीव असतात, असे जीव काय करतात, आपली स्वतःच फजिती स्वतः करून घेतात. पारमार्थिक साधन करत असताना कशा प्रकारे त्याग केला पाहिजे, कसं परमार्थ सिद्ध केला पाहिजे, त्याचं चिंतन तुकाराम महाराज पुढं सांगतात. होका पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंधू, कळ आले खट्याळ असे शिवो नाही लिंपो दोषे, फोडावे मडके मेले लेखी घाये एके, तुका म्हणे त्यागे विन सुखी जेना भोगे. तुकोबराने सांगितलं, होका पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंधू. जरी पुत्र असतील, पत्नी असतील, बंधू असतील तरी त्याचा संबंध तोडावा. कारण पुत्र पत्नी बंधू अनुकूल असतील तर ठीक आहे, पण पुत्र जर प्रतिकूल असतील, पत्नी प्रतिकूल असेल, बंधू जर प्रतिकूल असेल तर त्यांचा संबंध तोडण्यामध्येच चांगला आहे. पुत्र प्रतिकूल जर निघाला तर त्या संबंध ठेवण्यामध्ये काहीच आवश्यकता नाही. देवी अहिल्याबाईचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. देवी अहिल्याबाईंचा जो मुलगा होता तो काय करायचा, घरामध्ये कोणी ज्येष्ठ माणसं आले तर त्यांच्या बुटामध्ये विंचू ठेवायचा, किंवा गावात जे लहान लहान मुलं होते ते लहान लहान मुलं घ्यायचं आणि त्या विहिरीमध्ये आडामध्ये टाकायचा. मग देवी अहिल्याबाईंनी ठरवलं, हा जो काही मुलगा आहे वात्रट मुलगा आहे, ह्याला मारणंच चांगलं आहे म्हणून ह्याला देवी अहिल्याबाईंनी मारून टाकलं. पुत्र पत्नीसुद्धा जर पतीच्या मता पातिव्रत्य धर्मांना अनुकूल असेल तर ती पत्नी योग्य आहे, नाहीतर त्या पत्नीचाही त्याग करावा. जी काही संत परंपरेमध्ये जसे गोरा कुंभार राका कुंभार होऊन गेले, तसे कुवा कुंभार म्हणून एक होऊन गेले. भक्तमाळ ग्रंथामध्ये त्यांचं चरित्र आलेलं आहे. भक्तमाळ ग्रंथ, कुवा कुंभार काय करायचे, भगवत भक्त जर घरामध्ये दिंडी, वारकऱ्याची दिंडी आली तर त्यांना ते जीव घालायचे. मग जीव घालत असताना कुवा कुंभाराची पत्नी काय करायची, कुवा कुंभाराच्या पत्नीचे त्यांचे भाऊ जेवायला आले. ते कुवा कुंभाराच्या पत्नीनं काय केलं, आपल्या भावाला मात्र चांगले चांगले गोड पदार्थ वेगळे काढून ठेवले आणि वारकऱ्याला मात्र जे सामान्य पदार्थ आहेत ते वाढले. भक्त शिरोमणी कुवा महाराजांनी ते पाहिलं, आपली पत्नी अशी काय करते, पंक्तिभेद करते. मग ताबडतोब कुवा महाराजांनी काय केलं, त्या पतीचा त्याग करून टाकला. त्यांचा तोडावा संबंध. बंधू जर परमार्थामध्ये प्रतिकूल असेल, जसा बिभीषणाने रावणाचा त्याग केला तसा बंधूचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. पुत्र अनुकूल असतील, शिवाजी महाराजसारखे पुत्र असतील तर चांगलंच आहे. पत्नी पातिव्रत्य धर्मांना अनुकूल असेल तर चांगलंच आहे. बंधू भरतासारखे जर बंधू असतील तर ते परमात्म्याला अनुकूलच आहेत. पण जर ते तसे नसतील, ते जर दुराचारी असतील तर तुकाराम महाराज सांगतात, कळ ते कसे, त्याचा त्याग करणंच चांगलं आहे. कळो आले खट्याळ असे शिवो नये लिंपो दोषे. ते जर दुराचारी आहेत, खोडकर आहेत असं जर आपल्याला कळालं तर त्यांना स्पर्श देखील करू नये. कारण त्यांच्या अंगसंगाच्या स्पर्शानं, त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या पापानं सुद्धा आपण काय होतो, दोषाने लिंपलो जातो. म्हणून काय करा, फोडावे मडके मेले लेखी घाये एके. त्यांचा त्याग कसा करायचा, त्यांचा त्याग म्हणजे आवाज चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा असा त्याग नाही करायचा. संसारामध्ये फार झाला तर वैताग होत असतो. माणसं गुरुरे बाबा नेहमीच सांगतात, तो आजोबा जातो म्हणतो मी चाललो आता. मग ते घरातली माणसं सांगतात मुलांना, अरे जा, तुझा आजोबा जाणार नाही तसा. मग ते मुलं जातात, बाबा चला ना, अरे हो ना बा, तुझ्याशिवाय मला कोण आहे, मी मग चाललो होतो म्हणजे नाटकात लड्डीगत चाललो होतो. मुले लेकरे घरदार माझे येतेची पंढरपूर, तो जसं ती आवाज अशी म्हणते. तद्वत ह्या जी काही जड वस्तूचा त्याग करत असताना कसा त्याग केला पाहिजे, एका घायामध्ये मडकं फोडायचं. जसं एखादी व्यक्ती गेल्यानंतर मनुष्य काय करतो, मडकं फोडतो आणि त्या व्यक्तीविषयी निराश होतो, उदास होतो. तद्वत जिवंत असताना त्यांच्याविषयी मडकं फोडावं आणि त्यांच्याविषयी उदास व्हावं. कारण त्यांचा त्याग केल्याशिवाय आपले कर्माचे भोग आपल्याला चुकणार नाहीत. तुका म्हणे त्यागे विन चुकी जेना भोगे. पुढं तुकाराम महाराज जे काही अशा प्रकारे जे काही अनुभवहीन आहेत त्यांच्याविषयी तुकाराम महाराज या ठिकाणी त्यांची फजिती करतात. महाराज सांगतात, व्याल्या विन करी शोभन तातडी, चारते गदडी करीत असे कासया पालाळ अनेकांचे देखी, सांगता नवे सुखी साखरेसी, कुंताच्या ढेकरीनं देवील पुष्टी रूपदावी कष्टी मळीनवरी. तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवे विन नका वाव घेऊ. एखादी जी काही वांज स्त्री असते पण बाळंतीणपणाचं सोंग आणते, जमाजमा करते, शेगडी जमा करते, भात जमा करते, औषधं जमा करते. मग अशा प्रकारे जर ती डौल मिरवत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, ते अशा प्रकारचा वेडेपणा ती मूर्खबाई का करते, कासया पालाळ अनेकांचे देखी. अशा प्रकारे दुसऱ्या स्त्रीचं बाळंतपण बघून तिनं असा खटाटोप का करावा. कारण सांगता नव्हे सुखी साखरेशी, नुसतं तोंडाने साखर गोड आहे असा उच्चार केला तर ती साखर आपल्याला गोड लागणार नाही, तिचा अनुभव नसल्यामुळं. कागदी लिहिता नामाची साखर, चाटीता मधुर गोडी नेती. कागदावर जर आपण साखर नाव लिहिलं आणि एखाद्या व्यक्तीला चाटायला दिलं तर ती गोड लागेल का, गोड लागणार नाही. तद्वत अनुभवाशिवाय ह्या गोष्टी कशा आहेत, व्यर्थ आहेत. कुंताच्या ढेकरीनं देवील पुष्टी रूपदावी कष्टे मळीनवरी. जबरदस्तीने जर आपण नुसती ढेकर दिली
तर त्यानं काय आपलं पुष्टी येणार आहे का? वाढीतया पुढे भुकेला उपरोदे म्हणे धाला, ते तोची पिढे आपुला आणि दोषयुत या, अशा प्रकारे तो जर नाईलाजानच म्हणत असेल माझं बळजबरीनं पोट भरलंय, तर त्याला पुष्टी पण येणार नाही. आणि त्याचे जे काही वरचं जे काही रूप आहे, चेहरा आहे, तो कसा होईल? दुःखी होईल, म्लान होईल. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे अरे वाचाळ हो आहे का, अनुभव नका वाव घेऊ. म्हणून परमात्म्याच्या अनुभवाशिवाय इतर जो काय अशा प्रकारचा जो काय वाचाळपणा आहे, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कायचा दयाळ पावे हरी, महाराज सांगतात तसा वाचाळपणा करू नका. जेणे घडे नारायणी अंतराय होत बाप माय वरजावी ती, येर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती ती दुःखा पात्र शत्रू. तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सर्वश्रेष्ठ धर्म परमात्मा स्वरूपाची प्राप्ती असं सांगितलं. मग ते साधन करत असताना मातृतीर्थ पितृतीर्थ, जर परमात्मामध्ये आईवडील जर म्हणत असतील विद्यार्थ्याला गळ्यामध्ये तुळशीच्या माळ असेल तर काढून टाक, आळंदीला संस्थेमध्ये शिकू नको, तुळशीच्या माळ काढून टाक, आळंदीला राहू नको, असे जर आईवडील असतील तर त्या आईवडिलाचा त्याग करायला काही हरकत नाही असं तुकाराम महाराज सांगतात. जेणे घडे नारायणी अंतराय होत बाप माय वरजावी ती, किंवा मायबापे जरी सरपिनकी बोका त्यांचे संगे सुखानं पवे बाळ. मग इतर जर आईवडिलांची अशी गोष्ट आहे, तर मग इतर ज्या प्रिया पुत्र धना जे आहेत, स्त्री पुत्र धन, त्यांची लेखा कोण करणार आहे? तर ते तर दुःखाला पात्र करून देणारे, दुःख भोगणारे आपले शत्रूच आहेत. मग पूर्वीचं उदाहरण संतांनी तुकाराम महाराजांनी दिलं. असं कोणी आहेत का? प्रल्हादांनी आपल्या वडिलांचा त्याग केला, प्रल्हादे जनक. बिभीषण महाराजांनी आपल्या बंधूचा रावणाचा त्याग केला, आणि भरत महाराजांनी राज्याचा आणि आपल्या मातोश्रींचाही काय केला? त्याग केला, राज्याला निंदनीय ठरवलं. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःखमूळ, मुख्य धर्म देवचित्ती. सर्वश्रेष्ठ धर्म जर काय असेल, परमात्मा प्राप्ती हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. बाकीचे इतर परमात्मा प्राप्ती उचलून जे काही इतर सर्व उपाय आहेत ते दुःखाला कारणीभूत ठरणार आहेत. म्हणून परमात्मा साधनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी श्रेष्ठच आहेत, श्रेष्ठ गोष्टी आहेत. पण परमात्म्याला जर प्रतिबंधक ठरत असतील तर त्यांचा त्याग केला तरी दोष घडणार नाही असं तुकाराम महाराज सांगतात. मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती ते खुंटे काळगती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. देहाभिमान जन्य असणारे जे काही मान अपमान आहेत ते मान अपमाने मोठे गुंताळे आहेत. त्याच्यामुळं पारमार्थिक साधन काय होतं? अंतरलं जातं. मान इच्छित व अपमान पावे तुकोबराय सांगतात, किंवा निंदा मोठकी ऐके आणि कपाळ धरून ठाके. मानाची जर इच्छा केली तर नक्की अपमान होत असतो, आणि हे परमार्थामधले मोठे गुंताळे आहेत. म्हणून त्याला काय करा? गुंडाळून ठेवा. मान अपमान शून्य होणं. निंदी कोणी मारे वंदी कोणी पूजा करी, हा ब्रह्मा ऐसने स्तवे जो का नीच म्हणून निंदी जो, परत त्याला कसल्याही प्रकारची त्याची पर्वा नसते. ईश्वर बुद्धी पूजेला सोरू म्हणून गांजीला वृषगजी विडेला केळा राहो. अशा पद्धतीनं हे सर्व मान आपण काय करावं? गुंडाळून ठेवावं. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. अंतकरणामध्ये समाधान वृत्ती राहणं हेच परमात्म्याचं दर्शन आहे. गुरुवर शांतीब्रह्म बाबा सांगतात, समनाम ब्रह्म आधार म्हणजे अभिव्यक्ती. जिथं ब्रह्माची अभिव्यक्ती होते ते समाधान आहे. मग शांतीची वसती ते खुंटे काळगती. जी काही ज्ञाता ज्ञान नेय त्रिपुटी जिथं नाहीशी होते, अशी जी काही स्वरूप शांती आहे, जी स्वरूप शांती साधकाला प्राप्त झाली मग तिथं काळाची गती काय होते? खुंटीत होऊन जाते. जे काही काम क्रोधादी उर्मी आहेत त्या उर्मी काय केल्या पाहिजे? सहन केले पाहिजे. तां स्थिती क्षक्स्व, किंवा काय करा? प्राक्षरी विमोक्षणात शक्नोती सोडून त्याला सहन केलं पाहिजे. शक्नोती हैवयस सोडून प्राक्षरी विमोक्षणात काम क्रोधोत भोम वेगम संयुक्त स सुखी न राहा. त्या उर्मिला तुम्ही सहन केलं तर परमार्थ हा अगदीच सुलभ आहे. महाराज सांगतात, थोडे आहे चित्त सहाय्य झाली या, हर्षामर्ष नाही अंगे पांडुरंगी सरले ते, अवघ्या साधनाचे सार न लगे फार शोधावे. तुका म्हणे लटके पाहे सांडे देह अभिमान. परमार्थ हा सोपा आहे. चित्त अनुकूल झालं, चित्त अनुकूल जर ठरलं तर खरोखर परमार्थ हा सोपा आहे. हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते, जे भगवत भक्तीमध्ये रत झाले, परमात्म्याशी जे सरले गेले, परमात्म्याशी जे स्वरूपाकार झाले, त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे समान स्वरूपामध्ये असतं. त्यांना सुखदुःखाची कसल्या प्रकारची बाधा होत नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल, अवघ्या साधनाचे सार. सगळ्यात श्रेष्ठ साधन म्हणजे चित्ताची अनुकूलता आणि सर्व द्वंद्वाचा परित्याग करणं, हे सर्व साधनामध्ये सार आहे. या वाचून अन्य साधन काही शोधण्याच्या भानगडीत पडू नका. तुका म्हणे लटके पाहे, दिसणारा हा दृश्य प्रपंच हा मिथ्या आहे. आणि सांडी देह अभिमान, देहाविषयाचा जो अभिमान आहे त्या अभिमानाचा तुम्ही काय करा? त्याग करा. मग काय आहे? ही जर गोष्ट घडली गेली तर परमार्थ अत्यंत थोडे आहे चित्त सहाय्य झाली. तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये पुढं सांगितलं, म्हटले, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेच्या खोळे दगड आला पोटासी.
आता उघडी डोळे, म्हणजे आतापर्यंत आपण अन्य 84 लक्ष जन्मामध्ये योनीमध्ये भटकंती केली, पण तिथं ज्ञानरूपी दृष्टी उघडण्याचं सामर्थ्य नव्हतं. पण आता या नरदेह जन्मामध्ये ज्ञानदृष्टी उघडण्याचं आता योग्यता आहे. तर तू काय कर, आता आपले काय कर, डोळे उघड. जरी अद्यापी न कळे, अद्यापी जरी मरणाचे आता आपले मरण जवळ आलेलं आहे, संतांनी आपल्याला शिकवलेले आहे, लटिका व्यवहार सर्व संसार वाया रजार हरविणं. साधू संतांनी आपल्याला जर शिकवून सुद्धा तू जर पारमार्थिक साधन करत नसशील तर तू कसा आहेस, मातेच्या खोळेत दगड आला पोटाशी. मातेच्या पोटाशी तू काय आलेला आहे, मनुष्य देहाची खोळ पांगणारा दगड तू आलेला आहेस. म्हणजे तुझं शरीर फक्त माणसाचं आहे, पण तुझ्या शरीराच्या रूपानं तू कोण आहेस, दगड तू आईच्या पोटाला आलेला आहे. संतांनी सांगितलं, तुकोबऱ्या सांगता, मनुष्य देह ऐसा निध साधिला ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देह हा काय आहे, निध आहे, मोठा ठेवा आहे. कारण देवाच्या अनुग्रहाशिवाय मनुष्यत्व हे मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही, जीवाला प्राप्त होऊ शकत नाही. असा अलभ ठेवा परमात्मा कृपेनं, देवाच्या कृपेनं हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त, देवे दिला देह, देवाच्या कृपेनं हा देह आपल्याला प्राप्त झाला. मग काय कर, साधिला ते साधे सिद्ध उत्तम सार उत्तम गती देवाची होईन म्हणती ते होती, तर एका चित्तीनं धरावे. तू जर मनामध्ये आणशील तर परमात्मा स्वरूपाची तुला सहज प्राप्ती होऊ शकते. असा हा मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. स्वर्ग नरक कर्म ब्रह्म चहू प्राप्तीशी मनुष्य जन्म असं म्हटलेलं आहे. ह्या जन्मानं मनुष्याला स्वर्गाला जाता येतं, नरकाला जाता येतं, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करता येते. मग अशा ह्या नरदेहानं तू काय कर, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती कर. महापुरुषांनी साधुसंतांनी काय केलं, अशा प्रकारे याच देहामध्ये भगवत भक्तीचं साधन सिद्ध करून आणि जीवाला परमात्मा साधनेमध्ये प्रवृत्त करून त्याला प्रबोध करून संत पार उतरले, जाती पुढे एक उतरले पार. हा भवसागर साधुसंत तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, पांडुरंग भेटे भरोसेने, असा संतांनी आपल्याला उपदेश केला. मग काय करा, अत्यंत सोपं आहे. ती जी काही नाव आहे, ह्या भवनदीतून तरुण जाण्यासाठी सोपी नाव जर कोणती असेल, नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरून या करे उभा उभी पालवी. चंद्रभागेच्या तीरावरती नाव भक्तवराज पुंडलिकाच्या द्वारामध्ये कमरेवर हात ठेवून उभी आहे, आणि तो उभ्याच तो परमात्मा पालवी म्हणजे आपल्याला बोलावतो. उभारूने बाहे विठो पालवीत आहे. भगवान परमात्मा सांगतात, जाणूने भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो, या तुम्ही या आणि काय करा, अशा प्रकारे भवनदीतून पैल तीराला जा. मग अशा प्रकारे परमात्म्याच्या या सेवेसाठी कसल्या प्रकारचे काय मोल लागतात का, तुका म्हणे फुकासाठी पाय घातले आहे मिठी, होतं उठा उठी लवकरीच उतार. देवाच्या भक्तीसाठी एकही पैसा लागत नाही. तुकाराम महाराज सांगतात, फक्त काय करा, देवाच्या पायाला मिठी मारा. आणि मग अशी जर आपण परमात्म्याच्या पायाला अत्यंत भक्तिभावाने जर आपण मिठी मारली तर तात्काळ लवकर आपला ह्या संसारातून काय होतो, उतार होतो. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पाय घाला मिठी मोल नेघे जग जेठी. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. तुकाराम महाराज पुढे सांगतात, न करी रे संग राही रे निश्चय, लागून ये दिमळ ममतेचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभव वाचून बडबडते. इंद्रियाचा जय वासनेचा अक्षय, संकल्पाही नये वरी मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी या थारा आनंदाचा. जे काय ब्रह्मस्वरूपाची ब्रह्मज्ञानाचं स्वरूप श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादन करतात. तुकाराम महाराज सांगतात, न करी रे संग, जे काय देहादी अनात्म वस्तूविषयी अनात्म पदार्थाविषयी तू काय कर, तादात्म्य धरू नको. राही रे निश्चळ आत्मस्वरूपी तू काय कर, स्थिर राहा. आणि ममत्वाचा जो काय कसल्या प्रकारचा जो काय मळ आहे, ममतेचा मळ चित्ताला स्पर्श होऊ देऊ नको. कारण संघे बाध्यते लोके निसंग सुख मश्नुते, तेनापी संघ परित्याज्य सर्वदा सुख मिच्छता. संघच माणसाला काय करत असतो, बाधक ठरत असतो. म्हणून कसल्याही प्रकारचा संघ तू करू नको. मग या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभव वाचून बडबडते. आणि जर हेच अशा या स्थितीलाच, या अनुभूतीलाच अशा प्रकारची ब्रह्मानुभूती असं म्हटलं गेलं, ह्यालाच ब्रह्मज्ञान म्हटलं गेलं. अनुभव वाचून अशा प्रकारे हे काय, मग इतर जे गोष्टी आहेत त्या बडबड आहेत असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आणखी काय त्या ब्रह्मवृत्तीचं ब्रह्मज्ञानाचं स्वरूप आहे. इंद्रियाचा जय वासनेचा अक्षय, संकल्पाही नये वरी मन. इंद्रियाचा जय होणं, वासनेचा आत्यंतिक नाश होणं, संकल्पाही नये वरी मन. आणि मन कसल्याही प्रकारचे संसाराचे संकल्प करतच नाही. मन हे स्वरूपाकार झालं. मन हे काय झालं, निश्चळ झालं. आता मन हे निश्चळ झाले एके ठाई. मनाचे जे काही धर्म आहेत, मनाने आपल्या परमात्मा स्वरूपाला पाहिलं, ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपले निज, ते मन आता आपल्या मूळ स्वरूपावर येतच नाही. म्हणजे जे काही ते मनाचे जे धाव आहे संकल्प विकल्पाचे, मनाला ज्यावेळेस आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते तेव्हा ते मन संकल्प विकल्पावर येत नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नये जाणीव अंतरा,
अंतरी या थार आनंदाचा, आणि जी काही जाणीवसुद्धा परमात्मा स्वरूपामध्ये परमात्मा ज्ञानामध्ये जी जाणीव आहे, गुरुवर बाबा सांगत असतात, अहम ब्रह्म ही वृत्ती आणि मी देह ही वृत्ती. मी देह वृत्ती जशी विटाळ आहे तशी मी ब्रह्मसुद्धा काय आहे, वृत्ती एक विटाळच आहे. मी देह वृत्ती जर सुतक असेल तर बाबा सांगत असतात मी ब्रह्म ही वृत्ती सुतकातलं काय आहे, सोहळा आहे. म्हणजे अशा प्रकारची तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, कसल्या प्रकारची जाणीव नाही. आता अन्यथा ज्ञानी तसे अज्ञान ज्ञाने नेले आपण हे वस्तू देऊन गेले, ऐसे जाणणे विण उरले जाणते जे, ऐसे जळो सरले या माया ते तर जाळते तेही जळे. मग शेवटी काय राहतं, फक्त ऐसे द्वैताचे भाष जाय, मग मनो जरी एक होय तर ते साक्षी कवन आहे जाणते जे. ज्ञानोबरे सांगतात मग अशा जी काय जिकडं पाहिजे तिकडं परमात्मा स्वरूपाची त्याला अनुभूती येते, सर्वत्र चैतन्याची त्याला अनुभूती येते. मग तो जरी निवांत जरी राहिला तरी परमात्मा स्वरूपामध्येच राहतो. बाहेरच्या स्थितीमध्ये जरी तो आला तर तो परमात्मा स्वरूपामध्येच नित्य त्याचं स्थिरत्व असतं. महाराज सांगतात त्याच्या ठिकाणी काय असतं, केवळ अंतरी या थारा आनंदाच्या प्रकाशाशिवाय त्याला जगामध्ये दुसरं तिसरं काहीच दिसत नाही. मग या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडते. तुकाराम महाराज सांगतात पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोटे देव उभा उभे भेटे, आहे ती सकळ तीर्थे काळे देते फळ, तुका म्हणे पेट भूमीवरी हे वैकुंठ. पंढरी क्षेत्राचा महिमा श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादन करतात. पंढरीचा महिमा इतका श्रेष्ठत्व आहे पंढरी क्षेत्राचं, त्यांना जर आपण दुसरी उपमा देऊ म्हटलं तर देता येत नाही. ऐसा ठाव नाही कोठे, असं स्थळ त्रैलोक्यामध्ये कुठेही नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या, काशी अयोध्या अवंती, कांची मथुरा माया गोमती, ऐशी तीर्थे इत्यादी की आहे ती परी सरीनं पोहतीये पंढरी. पुष्कळ तीर्थ आहेत, उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, परंतु ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे. पंढरी क्षेत्र नाही उपमा द्यावया समतुल्य अनेका ठाया, महामुक्ती क्षेत्र तीर्थाशी तारक, उपमेस अनेक नाही तुझे. तो नामदेवराय वर्णन करतात पंढरी क्षेत्र म्हणजे महामुक्ती क्षेत्र आहे, सर्व तीर्थाला तारणारं क्षेत्र आहे. त्या पंढरी क्षेत्राची तुलना कुठल्याही इतर क्षेत्राबरोबर होऊ शकत नाही. नाही उपमा द्यावया समतुल्य अनेका टाया, ऐशी विष्णूची नगरी चतुर्भुज नरनारी, किंवा असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. असं जे तीर्थ आहे, इतर तीर्थ आहेत पण ते तीर्थ कसे आहेत, आहे ती सकळ तीर्थे काळे देते फळ. इतर सर्व तीर्थ पुष्कळ तीर्थ आहेत पण दीर्घकालानं कालांतरानं ते फळ देतात, पण पंढरी क्षेत्रामध्ये दीर्घकालानं फळ मिळत नाही. मरणमुक्ती वाराणसी पितृण गया नाशी, उदार नाही पंढरीचे पायापाशी विठोबाच्या. काशीमध्ये मोक्ष मिळतो पण मेल्यानंतर मिळतो. पितृण गया नाशी, गयेला गेल्यानंतर पिंडदान केल्यानंतर पितराचं ऋण नाहीसं होतं, पण उदार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या. पंढरी क्षेत्रामध्ये उदार नाही, गेल्या गेल्या तात्काळ तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. असं हे पंढरी क्षेत्र जे आहे, पंढरी क्षेत्र काय करतं, जी काय जन्मभावरूप जो काय मोक्ष आहे, जन्म मरणाची अनिष्ट परंपरा जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग, चला पंढरीशी जाऊ रुक्मा देवरा पाहो. पंढरी क्षेत्रामध्ये श्री पंढरीनाथ परमात्मा काय करतात, जन्मभावरूप काय मोक्ष आहे, जन्मभावरूप मोक्ष आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणून हे जे काही पंढरी क्षेत्र कसं आहे, तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ, अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका, हे मृत्यूलोकातलं भूमीवरचं पृथ्वीवरचं साक्षात भूवैकुंठ पंढरीपेठ म्हणजे हे साक्षात भूवैकुंठ आहे. श्री तुकोबाराय सांगतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने, मिळाले संत संग समर्पिता भले अंग, तीर्थी भाव फळे येते अनाड तेवळे, तुका म्हणे पाप गेले गेल्याकडे ताप. तुकोबाराने सांगितलं जरी समजा कोणाला पंढरी क्षेत्राला जायला जमलं नाही तरी त्यांनी काय करा, साधू पुरुषांची सेवा करा. साधू पुरुषांची जर त्यांनी सेवा केली तर परमात्मा त्याला नक्कीच काय करतात, दर्शन देतात. तीर्थस्थानाच्याच ठिकाणी गंगादी पवित्र नद्या आहेत, तिथं परमात्मा त्या ठिकाणी विराजमान आहे मूर्तीच्या रूपानं, पण तिथं मूर्तीच्या रूपानं परमात्मा विराजमान आहे. प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती, भक्त माझ्या सचेतन मूर्ती, पण साधू पुरुषाच्या ठिकाणी परमात्मा विशेष रूपानं वास्तव्य करतात. देव रोकडा सज्जने, संताजवळ मात्र प्रत्यक्ष देव आहे. म्हणून भाग्यवशा जर तुम्हाला साधू पुरुषाची भेट झाली तर काय करा, मिळाली संत संग समर्पिता भले अंग, संत संग जर प्राप्त झाला तर तुम्ही काय करा, आपलं सर्व शरीर आहे तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दासे सकळ, आपलं सर्वस्व साधू पुरुषांच्या ठिकाणी समर्पित करा. तीर्थी भाव फळे येते अनाडते वळे. तीर्थातला दोष तुकाराम महाराज सांगतात, तीर्थामध्ये भाव फळद्रूप होत असतो. परदेशातले लोकसुद्धा इंद्रायणीमध्ये आंघोळ करतात पण ते फक्त पाणी म्हणून आंघोळ करतात, त्यांना ते भाव नसल्यामुळे ते फळद्रूप होत नाही. गंगेमध्ये स्नान करताना भाव असेल तर ते गंगा आदी तीर्थ फळद्रूप होतात. परदेशातील लोक हरिद्वारला प्रयागला जातात, गंगेमध्ये स्नान करतात पण ते पाणी म्हणून स्नान करतात. पाणी म्हणून स्नान केल्यामुळं त्यांना फळ मिळेल का, नाही मिळणार. त्या ठिकाणी प्रयाग क्षेत्रामध्ये जर आपण भाव धरला तर ते आपल्याला काय करतं, पापाला
पापाचा नाश करतं. पण येथे अनाडतेमुळे संतांजवळ जरी भाव नसला, श्री संत गावोबा महाराजांसारखा नुसता पुरणपोळी खाणारा जरी असला तरी काय होतं, तिथं अनाडतेमुळे महाराज सांगतात नास्तिक एखादा जरी असला तरी तिथं परमात्मा स्वरूपाच्या त्या ठिकाणी नक्कीच काय होतं, दर्शन होतं. तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. तुकाराम महाराज सांगतात आता आमचा ताप गेला, पाप गेलं आमचं. हे कसं कळालं? ताप गेल्यावरून आम्हाला आमचं पाप गेलं हे असं आम्हाला कळालं. साधू पुरुषांच्या सहवासामध्ये काय होत असतं, अनिष्ट निवृत्ती होते, इष्टप्राप्ती होते. अनिष्ट निवृत्ती म्हणजे पाप अशा प्रकारचं निघून जातं, ताप निघून जातं. आणि इष्टप्राप्ती म्हणजे काय, परमात्मा स्वरूपाचं दर्शन होतं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते असं जगद्गुरू श्री तुकोबाराय सांगतात. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनवितो असे. पायाच्या प्रसादी काय बोलेलो विनोदीमध्ये क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. वास्तविक पाहता या ग्रंथाचं चिंतन करणं म्हणजे खूप कठीण आहे. त्या स्वरूपाची अनुभूतीच लागते, गुरुवर्यांचे आशीर्वाद लागतात, त्या प्रकारची सेवा लागते, त्या ठिकाणी त्या प्रकारचं साधन लागतं. त्या प्रकारचं साधन असेल, त्या प्रकारची सेवा असेल तर काय गुरुवर बाबा नेहमीच सांगतात, यस्य देव पराभक्ती यथा देवे तथा गुरु तसे ते कथितः अर्थः प्रकाशन्ते महात्मनः. ज्या महापुरुषांच्या ठिकाणी जशी आपली देवावर श्रद्धा आहे, गुरुवर श्रद्धा आहे, तशीच आपली संतांवर श्रद्धा जर असेल तर त्या साधकाच्या मुखातून प्रकट झालेलं काय असतं ते योग्य असतं. पण अशी जी काही अनुभूती महापुरुषांच्या ठिकाणी असते पण तशी आपली अनुभूती नाही. परंतु तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार रंक त्याचा. गुरुराय बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुमची महापुरुषांची कृपा आपल्यावर अखंड असावी, गुरुराय बाबांची कृपा आपल्यावर असावी. परमार्थिक साधन टिकलं गेलं पाहिजे, परमार्थिक साधन हे चाललं पाहिजे. त्यांची कृपा, त्यांचा वरदहस्त आपल्या जीवनामध्ये सतत असावा. आणि हे जी काय नामचिंतनाची सेवा योग्य झाली न झाली हे सगळं देवाच्या स्वाधीन आहे, परमात्म्याच्या स्वाधीन आहे. परमात्मा ज्ञानोबरांच्या चरणी, श्री तुकोबरांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे. जगद्गुरू तुकोबराच्या रूपानं पूजनीय गुरुवर डॉक्टर बाबा आहेत. जगद्गुरू तुकोबरांची कृपा म्हणजे गुरुवर डॉक्टर बाबांची कृपा जगद्गुरू तुकोबरांच्या रूपानं आपल्या सर्वावर व्हावी, एवढंच तुकोबरांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज श्री.